श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। भगवती श्री सीता माता की जय। सब संतन की जय। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय 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 जय राम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंत या राघवाचा। शुकासारिधे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनं। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वाङ्गापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे।
अपत्या परिपाववे प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। भगवान श्री रामचंद्रांच्या कृपेनं जगदोद्धाराकरता एक महान ग्रंथ श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिला। अनेक गोष्टी लिहिल्या, त्यापैकी आपण दासबोधाचं चिंतन थोडंसं करत आहोत। साक्षात्कारी महापुरुषाच्या बुद्धीमध्ये नेहमी योग्य तोच विचार येतो, कारण ती व्यवस्था तशी झालेली असते। एकांगी विचार किंवा खरं सोडून असणारा विचार किंवा कोणाला तरी नुसतं बरं वाटावं तात्पुरतं म्हणून विचार, असा ज्या बुद्धीला अजून साक्षात्कार झालेला नाहीये तिथे तो दोष येऊ शकतो। पण तत्वज्ञान ज्यांनी अनुभवलेलं आहे, तत्व म्हणजे या संपूर्ण विश्वाची जडणघडण ज्यातून झाली ते त्याला कळलं, त्याचा बोध त्याला झाला आणि त्याला साक्षात्कार झाला, म्हणजे मी कोण आहे हे कळलं। त्याच्या बुद्धीतून त्याच्या विचारसरणीतून जगाच्या कल्याणाचेच विचार स्फुरतात। जेवढी परिपक्वता वाढते तेवढा मनुष्य परिपक्व विचार करतो, हे काही न समजण्यासारखं नाही आहे, सरळ आहे। म्हणून अशा संतांची, अशा महापुरुषांची ग्रंथरचना ही जगताचं कल्याण करणारी असते। म्हणून ज्याला असं वाटतं आपलं कल्याण व्हावं त्यांनी संतांना फॉलो करावं। फॉलो करणं म्हणजे काय? त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणं। त्यांच्या समाधीला अभिषेक आणि चांगला जाड फुलांचा हार घालून अपहार करणं, भ्रष्टाचार करणं नव्हे, कारण त्यांना ते आवडणार नाही आहे। एक वेळ तुम्ही त्यांना नमस्कार नाही केला तरी चालेल, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागलं की ते आनंदी होतात। फक्त आपल्याला तसं वागल्यानंतर कृतज्ञता राहतेच आपल्यामध्ये, म्हणून आपण नमस्कार करतो। पुष्कळ लोकांना असं वाटतं की बा त्यांना काही आपण सोन्याचा मुकुट अर्पण केला किंवा अमुक अमुक केलं काही त्यांच्याकरता, म्हणजे जे इथलं आहे, ऐहिक आहे, की ते संतुष्ट होतील। माऊलींनी अगदी सोपं सांगितलं की तो संतुष्ट कसा होतो भगवंत किंवा संत। तया सर्वात्मका ईश्वरा, माऊलींची ओवी, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा। वीरा म्हणजे माळ, स्वतःच्या कर्मरूपी फुलांची माळ अर्पण करावी त्याला। तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केलिया होय अपारा तोषा लागी। आणि म्हणून हे आपण जर स्वतःवर बिंबवून घेतलं की भक्तीबद्दल, परमार्थाबद्दल काहीतरी अंधश्रद्धा आपल्या मनात राहत नाही, व्हेरी प्रॅक्टिकल, अतिशय आपण प्रॅक्टिकल राहतो। कारण मी नेहमीच ही गोष्ट सांगतो, आपल्याला अनुभवाला येत असेल की सगळ्या जगातल्या सगळ्या देवस्थानातली गर्दी वाढली की नाही हो? मग ती चर्चेस असोत, मशिदी असोत, सायनागॉग असोत किंवा आपली मंदिरं असोत, गर्दी वाढली की नाही? भ्रष्टाचार वाढलाय का कमी झालाय हो? स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी चांगली निकोप झाली आहे का अजून खराब झाली आहे हो? व्यसनं वाढली आहेत का कमी झाली आहेत हो? मग काय गर्दी वाढण्यात अर्थ आहे?
मठ मंदिरात किंवा कुठल्याही देवस्थानात जाणारे लोक देवाला जातात म्हणजे ते सज्जन आहेत असं आपण गृहीत धरतोय ना. मग सज्जनता जर वाढली तर ते वागण्यात नको काय यायला. याचा अर्थ असा की कन्सेप्ट चुकत आहेत. देवधर्माकडे मनुष्य मला काहीतरी व्यवहारातलं पाहिजे म्हणून जातोय आणि तो हे विसरतोय की जो देवस्थानातला कोण अल्लाह, त्याला काही म्हणा तुम्ही, हो त्याला अल्लाह म्हणा, त्याला गॉड काही म्हणा, त्याला ते जे कोण सुपर पॉवर आहे ना, त्याला आपलं चांगलं वागणं आवडणार आहे आणि तो दीर्घकालीन भरभरून आपल्याला आनंद देणार आहे. भले प्रापंचिक सुख नाही देणार. मग तुकाराम महाराजांना त्यांनी प्रापंचिक सुख दिलं असतं ना. जर प्रपंचातल्या यशानी जर देवाची कृपा मोजायची झाली तर तुम्हाला हे मान्य करावं लागेल की तुकोबांपेक्षा मकरंदबुवा जास्त श्रेष्ठ आहेत. कारण तुकोबांकडे फ्रीज नव्हता, माझ्याकडे आहे असं म्हणायचं धाडस तुम्ही किंवा मी करू शकतो का? नाही. म्हणून त्याची कृपा कशी असते, त्याची भक्ती कशी करायची असते, नेमकं काय वागलं पाहिजे, आत्ताचे जे आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत त्यातनं बाहेर येण्याचे काय उपाय आहेत, कुठले प्रॉब्लेम्स अवॉइड करता येऊ शकतात आणि कुठले आपल्याला अनिवार्यपणानं भोगावे लागणार आहेत, या संकल्पना इथे स्वच्छ व्हाव्या लागतात. म्हणजे मनुष्य निश्चिंत राहतो. आणि यासाठी जे ग्रंथ अभ्यासायचे असतात त्यापैकी दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे. हे सकाम ग्रंथ नाही आहेत. इच्छा पूर्ण करतील तुमच्या, नाही असं नाही. पण प्रल्हाद महाराज अकोल्याला एका घरी उतरले होते. म्हणजे त्या घरी ते उतरायचे, तिथं मी अनेक वर्ष कीर्तनाला जातोय बरं. तर त्यांनी महाराजांची आठवण सांगितली त्या ताईंनी, वयस्कर आहेत त्या. त्यांना मुलगा पाहिजे होता आणि 5ही मुली झाल्या. तर महाराज त्यांच्याकडे नेहमी उतरायचे. तर एक दिवस त्या दासबोधाचं पारायण करत होत्या. तर महाराज आले. केवढे मोठे होते प्रल्हाद महाराज माहितीये, गोंदवलेकर महाराजांचे नाथ शिष्य. गोंदवलेकर महाराजांचे जे अनेक शिष्य होऊन गेले, आनंद सागर आहेत, ब्रह्मानंद आहेत, भाऊसाहेब केतकर आहेत, पांडुरंग बुवा उर्फ रामानंद स्वामी, त्यांची समाधी आज जालन्याला आहे. यांचे शिष्य प्रल्हाद महाराज. संपूर्ण विदर्भामध्ये यांना गोंदवलेकर महाराजांचे अवतार म्हटलं जातं, सागर खेरड्याच्या प्रल्हाद महाराजांना. बरं, म्हणजे गोळवलकर गुरुजी नागपूरला हॉस्पिटलला त्यांच्या दर्शनाला गेल्याचा उल्लेख आहे. खूप ग्रेट माणसं होऊन गेली. मी त्यांना पाहिलेलं नाही, पण त्यांच्या सौभाग्यवतीनं आम्ही, म्हणजे माई म्हणायचो आम्ही त्यांना. खूप अधिकारी होऊन गेल्या त्या, अगदी साध्या होत्या. असो. तर ते प्रल्हाद महाराज आले आणि त्या बाईंना म्हणाले, तू दासबोध वाचतीयस, तुला काय वाटतंय त्यांनी मुलगा होईल का? नाही बरं, दासबोध असा ग्रंथ नाहीये. या जगातली सगळी मुलं आपली आहेत ही दृष्टी समर्थ तुझी करून देतील. तुझ्या प्रारब्धात असेल तर मुलगा होईल म्हणाले. कसा आहे ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे ग्रंथ लक्षात घ्याल. हे ज्ञानाचे ग्रंथ आहेत. हे आपलं जीवन आतून बदलणारे ग्रंथ आहेत. काहीतरी अंधश्रद्धा पसरवण्यात अर्थ नाही. काय प्लसिबो इफेक्ट म्हणून असतो, तसं आपल्याला वाटलं तर होऊ शकतं की बाबा मी पास होईन का. होऊ शकतो आपण, कारण आपल्या कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात, त्यामुळे पास होतो. पण आपली डिव्हाइन पॉवर केवढी वाढवून नाही घ्यायची, आपली स्पिरिच्युअल पॉवर आपल्याला वाढवायची आहे. डिवाईन वाढली तर वाढली, कारण सत्वगुण वाढतोच. सत्वगुण वाढला की सगळं चांगलं चांगलं वाटायला लागतं. हे करूया, जपही करूया, थोडासा तीर्थयात्रेला जाऊया. सत्वगुण नावाची गोष्ट वाढते ना. बघा ना तुम्ही, दासबोध वाचून आपण खाली गेलो किंवा एक दिवस जरी आपण गुरुचरित्राचे 4 वाचलं तरी काहीतरी चांगलं केलंय, पण नेहमीपेक्षा वेगळं असतं ना ते. असं ते आहे. असो, म्हणून आपण 3ऱ्या दशकातला 4था समास पाहून थांबलो. समर्थ इथे ज्या प्रपंचात आपण आसक्तीनं एकरूप होतो आणि सुख शोधतो, त्याच्यात काय दुःखाच्या पॉसिबिलिटीज असतात हे सांगतायत. काय काय होऊ शकतं. आणि सगळं सगळ्यांना होतं असं नाही, पण यातलं काहीतरी प्रत्येकाला झालेलं असतं, नाही का. मूर्ख लक्षणात सगळीच आपल्याला लागू पडली पाहिजेत असं काही, म्हणजे इतके आपण क्वालिफाईड नाही आहोत की बस सगळी समर्थाने फक्त माझीच एकट्याची लक्षणं लिहावीत. पण बरीचशी असतात. म्हणजे तसं जे काय आपल्याला होतंय, प्रश्न असा आहे की हा प्रॉब्लेम आहे असं नाही आहे. हा प्रॉब्लेम वाटत नाही, हा प्रॉब्लेम आहे. की इतकं दुःख असून सुद्धा मनुष्य परत त्यातच रमतो, त्यातच सुख शोधतो. ते कर्तव्य म्हणून करायचंय हे त्याला आयुष्यभर कळत नाही. कारण
जेवढं आपल्या प्रारब्धात सुख ठेवलेलं आहे, म्हणजे पूर्वी केलेलं कर्म, आत्ता प्रारब्ध कर्म म्हणतात. पूर्वी केलेलं कर्म जेव्हा फलोन्मुख होतं, मॅच्युअर होतं आणि ते फल द्यायला योग्य होतं, तेव्हा त्या कर्माला प्रारब्ध कर्म म्हणतात. कर्माचे 3 प्रकार सांगितलेत. एक संचित कर्म, एक प्रारब्ध कर्म आणि एक क्रियमाण कर्म. कुठल्या 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 अनेक जन्मात केलंय, असं एका जन्मातही नाही. करून ठेवलेलं आणि साठवून ठेवलेल्या कर्माला संचित कर्म म्हणतात. त्यातलं जेवढं या जन्मात आपण उपभोगायला आणलंय, म्हणजे आपल्याला दिलंय, आपण आपल्या चॉईसने आणलेलं नाही, आपल्याला ते कोणीतरी दिलंय. त्या देवतेचंही मी काल नाव सांगितलं की ती देव त्याच्याकडे ते खात आहे. मग तेवढं आपल्याला या जन्मापुरतं, या देहापुरतं दिलंय, तेवढं घेऊन आपण आलोय. त्या कर्माला म्हणतात प्रारब्ध कर्म. बरं, सगळी कर्म प्रारब्ध कर्म जी आहेत ती फलोन्मुख झाली तसं नाही, पण ती उद्या होणार आहेत, परवा होणार आहेत, तेरवा होणार आहेत, असं नाही का. ते टोपली तसं ते लावतात ना गव्हाचं, गव्हांकूर, ते उद्या होईल असं, परवा होईल असं, मग ते रस पित असतात, कॅन्सर होणार नाही, कॅन्सर होणार नाही, कॅन्सर आहे ना. ते तसं मी टिंगल नाही करत आहे, ते ठीक आहे, जे चाललंय ते, त्याच्याबद्दल काहीच, कशाबद्दलच मला काही म्हणायचं नसतं. तर त्यातलं एक कण सुद्धा सुख जास्त मिळणार नाहीये आणि एक कणही दुःख जास्त मिळणार नाहीये आणि याच्या विरुद्ध कमी पण मिळणार नाहीये. याला कर्मविपाकाचा सिद्धांत म्हणतात. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे की आपल्याला पैसे अडके किती मिळणार आहेत. तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मन, प्रारब्धेची वाढे मन, सोस करीसी तू माया, सोस करीसी तू माया, सोस करीसी तू माया, सोस करीसी तू माया, भज मन पंढरीराया, भज मन पंढरीराया, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची भरे पोट. बोला. प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट, तुका करीना बोभाट, करीना बोभाट, तुका करीना बोभाट, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, जोडे धन, जोडे धन, प्रारब्धेची जोडे नाहीतर धन. म्हणजे मनुष्य बॅलन्स राहतो आणि आपलं कर्तव्य उत्तम करतो. मग श्रीखंड वाढल्यावर तुम्ही कडू तोंड करा असा मुद्दा नाहीच आहे. उद्या असंच श्रीखंड मिळेल अशी इच्छा करू नका हा मुद्दा आहे. कदाचित मिळेलही की हो. नवीन आपण क्रियमाण कर्म तयार कसं करतो माहितीये का, असंच परत कधीतरी मिळेल. ज्या क्षणाला जे आहे त्या क्षणाला आपण ती गोष्ट उपभोगून, दुःख असो नाही तर सुख असो, उपभोगून जर सोडून द्यायला लागलो इतर प्राण्यांप्रमाणे, म्हणून त्या प्राण्यांना प्रारब्ध नाहीये. क्रियमाण कर्म स्वातंत्र्य वाघाला नाही. वाघानं गाय खाल्ली त्याला पाप नाहीये. गायीनं दूध दिलं आणि त्याचा अभिषेक देवाला केला तिला पुण्य नाहीये. का नाही? कारण त्यांच्या लक्षात राहत नाही. लक्षात राहत नाही म्हणजे ही डिफिशियन्सी नाही आहे, ती व्यवस्था आहे तिथली. आम्हाला देवाला लक्षात ठेवायची व्यवस्था जी दिली आहे ना, आपण देहाला लक्षात ठेवायची व्यवस्था करतो. मी परवा ज्या चप्पल घेतल्या ना तशा पाहिजेत, नाही होत तशा चप्पल. मी 3दा शोधल्या, नाही मिळाल्या मला. आणि हे समजाय करता हे सगळे समास आहेत. आणि सांगतात तो मनुष्य होता कसा, जन्म कसा होतो सांगितलं,
जन्माच्या वेळच्या यातना सांगितल्या, पोटात काय काय होताना ती यातना सांगितल्या, जन्माला येतानाच मरू शकतो हे यातना सांगितलं, स्वतःही मरतो आईलाही मारू शकतो सांगितलं, चुकून जन्माला आलाच तर आई मरायचं दुःख असू शकतं सांगितलं, आई राहिली तर काही दिवस आई 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 करणारा थोड्या दिवसानं आईचा संग म्हणजे आईबद्दलचं जे पूर्वी होतं ते नाही वाटत, आता पुढे लोग लागला खेळांचा, कळप मेळविला पोरांचा, मग खेळातच रमतो. मग हळूहळू प्रायोरिटीज बदलत जातात. सुरुवातीला आई, मग मित्र, मग तेही सांगितलं. तुका म्हणे केला वयेने गाढव. बरं ते तरी नीट राहतं का? नाही. उपभोगाची वस्तू म्हणून तिच्याकडे बघतो ना, एक माणूस म्हणून तो प्रेम करत नाही किंवा ती प्रेम करत नाही, ती उपभोगाची वस्तू. आणि म्हणून डिवोर्स नावाची गोष्ट का होऊ शकते सांगा ना. आणि पुन्हा त्याची जाहिरात तर आपल्याला बिघडवाय करता आहे. आणि हे सांगत सांगत मग ती बायको गेली, कसं झालं. पूर्वीच्या पद्धतीनं ते आसमानी सुलतानी संकट कशी असायची, अनेक साथीचे रोग व्हायचे. मग त्याच्यानंतर पुन्हा दुसरं लग्न केलं, पुन्हा मागवते दुसरं लग्न, ती पण गेली. मग तिसरं लग्न केलं, तिसरं लग्न केल्यानंतर मग त्याला मुलं होत नव्हती, मग ती झाली कशी. मग लेकुरे उदंड झाली तेव्हा ते लक्ष्मी निघून गेली. रोज समस्या असणं याला प्रपंच म्हणतात. काहीतरी बदलून बदलून समस्या असतात. हो, असं वाटतं नाही आता यातनं बाहेर आलो ना किंवा आपण रिलॅक्स असो, असं आयुष्यभर वाटलंय की नाही. आता यातनं बाहेर आलो ना की आता मात्र काही नाही वाटलं. आता मुलीचं लग्न झालं की म्हटलं आम्ही एकदम रिलॅक्स. कुठलं 2 वर्षांनी ती बाळणपणाला येते. हो, ते करूनही मुद्दा नाही आहे, कर्तव्य सगळीच केली पाहिजेत. यातनं मी रिटायर होईन असं जे वाटतं तसं कधीच होत नसतं. रोज नवीन समस्या, हे आपलं जीवन आहे. म्हणून वामन पंडितांचा श्लोक आहे. वामन पंडित म्हणाले, प्रपंचातल्या कामांना ऍडजस्ट करून तुम्ही थोडा परमार्थही करा ना. कारण हा संसाराचा जो धंदा आहे तो करताना मी रिकामा होईल आणि मग रामाचं भजन करीन असं समजणारा कधीच रिकामा होत नसतो. संसार धंदा करिता रिकामा, होशील केव्हा भजशील रामा. आता तरी तू करी एक कामा, कामात कामा भज राम नामा. जय जय रघुवीर समर्थ. झालं. आता त्यांनी परत पैसे मिळवून आणले. पुढे गेला विदेशासी. दशक 3, समास 5. गेला विदेशासी पैसे मिळवायला. हो, थोडीच काही ज्ञानबिन द्यायला विवेकानंदांसारखं आपण परदेशात जातो. $. सांगतात लोक, नाही आम्ही प्रचाराला आलोय. एखादा असू शकतो बरं, मला काय असं हे नाही करायचं, पण जास्त काय ते बोलतो मी. पुढे गेला विदेशासी, प्राणी लागला व्यासंगासी. आपुल्या जीवेसी सोसी नानाश्रम. काय काय कामं करतात. पुढे ऐसा दुस्तर संसार कष्टता, करिता कष्टला थोर. पुढे 2-4 संवत्सर द्रव्य मिळवलं बाबा, पैसे मिळवले. घरी आला. सवेची आला देशासी, तो आवर्षण पडले देशासी. दुष्काळ पडला होता. तेणे गुणे मनुष्यासी बहुत कष्ट झाले. कुणाच्या तब्येती बऱ्या नव्हत्या, कुणाला म्हणजे कुणाचं पोट बरं नव्हतं, कुणाला पोट बरं होतं पण अन्न मिळत नव्हतं, अन्न मिळत होतं पण पचत नव्हतं. एकांच्या बैसल्या अमृतकळा, एकास चंद्री लागली डोळा, एके कापती चळचळा दैन्यवाणी. कोरोना काळात हे लोकांनी अनुभवले जगातल्या. पुढे एके दीनरूपी बैसली, एके सुजली, एके मेली, ऐसी कन्यापुत्रे देखिली अकस्मात डोळा. तेणे बहुत दुःखी झाला, देखून या उभड आला, प्राणी आक्रुंद लागला दैन्यवाणा. घरामध्ये मृत्यू इत्यादी होतात. ऐसी बहुतेके मेली, एकी दोन्ही मुरे उरली, तेही दैन्यवाळी झाली. आपुले माते, आई मरून गेली होती, त्यामुळं आई शिवाय ती दैन्यवाण झालीत मुलं. मग काय, लेकुरा नाही वाढविते, अन्न करावे लागे आपुलेन हाते. बहुत त्रास घेताला चित्ते स्वयंपाकाचा. मग काय, लोकी भरीस घातले, पुन्हा मागोते लग्न केले.
द्रव्य होतेले ते वेचले लग्न करणे, पुन्हा विदेशासी गेला. द्रव्य मिळवून आला तव तो कळहो लागला सावत्र पुत्रांशी. गंमत काय झाली, ती जी बायको केली होती ती वयानं लहान होती, त्या मानानं मुलं मोठी होती. त्यामुळं मनात वेगळं वेगळं यायला लागलं त्याच्या. तेणे किंत लागला मना, किंत बैसला मना, एके ठाई पडेना. ती जी नवीन आलेली होती ती भांडायला लागली सावत्र मुलांशी. शेवटी म्हणले वेगळं राहूया. मग पूर्वीच्या काळीच्या पद्धतीने 5 जण वाटे करीती, पंचायत, पाचामुखी परमेश्वर म्हणायची पद्धत आहे. 5 जण वाटे करीती, तोते पुत्रे नायकती, निवाडा नव्हेची अंती भांडण लागले. बाप लेका भांडण झाले, लेकी बापास मारले. तव ते मातेने घेतले शंखतीर्थ, ज्या कारणे केले नवस. काय सांगतात समर्थ, ज्या कारणे केले नवस, ज्या कारणे केले सायास, ते पुत्र पिते आस मारिती पहा. आहे ना समाजात अशी स्थिती. पुन्हा तोच मुद्दा, म्हणून कर्तव्य सोडायचं नाहीये, अपेक्षा नावाची गोष्ट बंद करायची आहे. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट, मी उत्तमात उत्तम काम करीन आणि ते करून सोडून देईन. पूर्वीची म्हण होती, नेकी कर दरिया में डाल. आता कर्म कर व्हॉट्सएप पे डाल. दुःखी का बघा ना, आपण साधारणतः 60 नंतर माणसं दुःखी होण्याचं कारण काय असतं? पूर्वी ज्या ज्या अपेक्षा केल्या त्यांचा भंग व्हायला सुरुवात होते. आपण ज्या ऑफिसमध्ये काम केलं तीच माणसं ओळख दाखवत नाहीत. अरे मी डिपार्टमेंटचा माणूस आहे ते नाही, कारण आता तुम्ही रिटायर झालात, संपलं, रात गई बात गई. सगळीकडून एक्सपेक्टेशन. अहो बाकी सोडा, देहाकडून आपण नाही ऐकत. देह आपला बसायचं असतं मांडी घालून, खुर्चीत बसवत नाही. तर आता लागू नये वाटतं, नेमकं लागतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा, आपले म्हणून नातेवाईक म्हणतो. बर कसं होतं, आपण त्यांनाही समजून घेतलं पाहिजे. मुलांना त्यांच्या प्रायोरिटीज असतातच ना. हो, मला का फोन केला नाहीस? अहो तो त्याच्या बायको बरोबर आहे. तू तुझ्या नवऱ्याला फोन करू दिला होतास का तुझ्या सासूला? म्हणून म्युच्युअल अंडरस्टँडिंगच महत्वाचं आहे. आणि म्हणून हे नाशिवंत आहे असंच समजायचं. केला फोन तर बेस्ट, पण उद्या करशील का? कसा उद्या करतोस? आणि म्हणून फक्त माझा परमेश्वर आहे. आणि हे तब्येत चांगली असल्यापासूनच ठेवायचं. हे बिघडल्यावर सगळ्यांना कळतं. खरंय, हो अगदी खरंय. जळगाव ते बेळगाव मान हलवतात लोक असं. आणि यासाठी पुन्हा मुद्दा हाच की अध्यात्म श्रवणाला जाऊन बसा. मध्ये 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 वर्षात 6 महिन्यात हे जर कानावरती आलं की नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. कालचीच चाल आहे. नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी, काळ आला जवळी, काळ आला जवळी. ग्रासावया ग्रासावया, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा. काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा.
सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा सोडविन तेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठची बहीण सेजेची कामिण दूर राहे सोडविना राजा देशींचा चौधरी सोयरी धायरी भली भली तुका म्हणे तेव्हा सोडविना कोणी तुका म्हणे तेव्हा सोडविना कोणी तुका म्हणे तेव्हा सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी झालं वेगळं त्यांना राहायला दिलं बापा असं वेगळे घातले कोपट बांधून दिसले मन कांतेचे लागले स्वार्थ बुद्धी पूर्वीच्या काळी नाही का खूप मुली असायच्या तर वृद्ध लोकांना दिल्या जायच्या ते जरठ बालविवाह शारदा इत्यादी आपण नाटकं ऐकली असतील सामाजिक स्थिती तो काय तुम्ही दोष म्हणा गुण आता त्यात काय बदल करणार आपण इतक्यात पूर्वीच्या पद्धतीनं ती सुलतानी आक्रमण व्हायची अकस्मात धाडी आली कांताबंदी धरून नेली वस्त भावही गेली दरोडेखोर आले पैसेही नेले त्यांचे आणि तिलाही पळवून नेलं तव तिची वार्ता आली तुमची कांता भ्रष्टली ऐकोनिया अंग घाली पृथ्वीवरी मज वृद्धाप्य आले लेकी वेगळे घातले आहा देवा ओढविले अदृष्ट माझे आता काय काय नाही त्याची यादी करतो द्रव्य नाही कांता नाही ठाव नाही शक्ती नाही देवा मज कोणीच नाही तुझं वेगळे पहिलं तिरी आता काय दिसे पहिलं तीर आहे ना वृद्धपणी आता दिसे पहिलं तीर पूर्वी देव नाही पूजिला वैभव देखो न भुलला सेखी प्राणी प्रस्तावला पश्चाताप झाला वृद्धपणी देह अत्यंत खंगले सर्वांग वाळून गेले वात पित्तही उसळले कंठ दाटला कफे वळे जिव्हेची बोबडी कफे कंठ घडगडी दुर्गंधी सुटली तोंडी नाकी श्लेष्मा वाहे मान कापे चळचळा असंच होतं वाढणारा मनुष्य सरळ गाव मला भात पाहिजे होता पण तुम्ही नाही म्हणलात मी नाही म्हणलो ते मी हो म्हणूच शकत नाही दुरावस्था देहाची सुरू होते डोळे गळती भळबळा वृद्धपणी अवकळा ठाकून आली शक्ती पायांची राहिली बैसवेना मुरकुंडी आली सगळी तब्येतच कशी झाली सांगतात देह सर्व पारिखे झाले परावलंबी झालं शरीर सवंगडे निश्चयच राहिले सकळ प्राणी मात्र बोले मरे ना का सा ग म ध नि सा नि द म ग म रे सा तुकाराम महाराजांचा अभंग आहे आपला जोपर्यंत यूज आहे उपयोग आहे तोपर्यंत जो काही मान सन्मान इत्यादी आहे तो मिळायची शक्यता असते मिळतोच असं नाही पण प्रॉबॅबिलिटी
कसं आहे जग? तुकाराम महाराज सांगतात, जन हे सुखाचे, सुखाचे जन हे धा 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 जन हे सुखाचे, सुखाचे जन हे सुखाचे, सुखाचे जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, दिल्या घेतल्याचे बा अंतकाळीचे कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, जन हे सुखाचे, सुखाचे जन हे सुखाचे, सुखाचे जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, दिल्या घेतल्याचे काळीचे कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, जन हे सुखाचे, सुखाचे जन हे सुखाचे, जन हे सुखाचे जन हे सुखाचे. आमचे गुरुजी हे ठोंबरी अंगाने म्हणायचे, बाईल म्हणे बर, मरता तुम्ही खर, थुंकोनी या घर नाशी येले. यातनं नको का बाहेर यायला? त्यावेळेला हे पटून काय उपयोग आहे? छान तब्येत असताना हे सगळं मिळवा. कॉन्फिडन्स लेवल तर कधी कमी होऊ देऊ नये आपली, मरायची वेळ आली तरी. आणि ती आपल्याला कुठेही गुगलवर सर्च करून मिळत नाही. ती आपल्याला फक्त संतांच्या ग्रंथामधूनच मिळेल. आपण घरामध्ये वाचाच, पण घरामध्ये वाचून तेवढं नाही जमत जेवढं तुम्ही प्रवचनाला जाऊन जमेल. म्हणून जाऊन बसा. आपण जिथे कुठे राहता तिथे जवळपास त्या देव मांडलाय, कोणीतरी त्या बुवाची ओळख असायची गरज नाही, तो बोलतोय, आपण लांब बसावं. आपोआप इम्बाय मुरायला लागतं ते तत्वज्ञान आपल्या. शांत नियमाने जा. अध्यात्म श्रवणाला जाणारा व्यक्ती आणि न जाणारा व्यक्ती यांच्या चिंतनात फरक असतोच, हे समर्थ सांगतायत. जन्मवरी स्वार्थ केला, तिथू काही व्यर्थ केला, कैसा विषम काळ आला अंतकाळी. सुखा कारणे झुरला सेखी, म्हणजे शेवटी दुःखी कष्टे झाला, पुढे मागुता धोका आला यमयातनेचा. जन्म अवघा दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ, म्हणून या तत्काळ स्वहित करावे, समर्थ सांगतात. हे ऐकलं असो ऐसे वृद्धपण, सकळाच आहे दारुण, म्हणून या शरण भगवंतास जावे. पुन्हा आता राहिलं होतं ना असा 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 असेल म्हणून, ते पुन्हा जन्म, पुन्हा नवीन जन्म, पुन्हा जन्म, असं जन्मजन्मी हेच करायचंय का? म्हणून केव्हा तरी खऱ्या अर्थानं निवृत्त व्हावं. जीवनात कुठले कुठले ताप होतात, त्रास होतात, याचे 3 समास येतात. यानंतर दशक 3, त्यातला 6, 7 आणि 8 समास, 3 प्रकारचे ताप होतात आपल्याला. प्रारब्धाने होतात पूर्वी केल्यामुळं, किंवा आत्ता काही कर्म असे असतात की लगेचच्या लगेच 50व्या बिल्डिंगवरनं उडी मारली, ते काय 10 जन्मांनी मिळणार नाहीये फल, लगेच इमिजिएट. काही काही क्षणात फळं मिळतात, कारण ती कर्मच तशी असतात. कुठले कुठले ताप आहेत? समर्थ सांगतायत, देहेंद्रिय प्राणेन सुखं दुःखंच प्राप्यते, इमम आध्यात्मिकम तापम जायते दुःख देहिनाम. पहिला ताप आध्यात्मिक ताप. दुसरा आदिभौतिक ताप, सर्व भूतेन संयोगात सुखं दुःखंच जायते. द्वितीय ताप संताप सत्यंच इवाधिभौतिका. तिसरा शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना स्वर्ग नरकादि भोक्तव्यम इदम चैवाधिदैविकम. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिभौतिक आणि आदिदैविक असे 3 प्रकारचे त्रास आपल्याला होत असतात. चौथा त्रास नाही. त्याचा तपशील बघूया.
असं ॲनालिसिस केले ना की आपल्या आतमध्ये क्लिअर होतं, अच्छा हा ताप आहे वाटतं. हे थोडं तापातनं लक्ष दुसरीकडे जातं. असं कुठला पहिला? एक आध्यात्मिक, एक ताप आध्यात्मिक, दुसरा आदिभौतिक, तिसरा आदिदैविक ताप जाणावा. आध्यात्मिक तो कोण? कैसे तयाची ओळखणं. आदिभौतिकाचे लक्षण कैसे असे. आदिदैविक तो कैसा. कवण तयाची दशा. कळाय करता समर्थ आता तपशील मांडायला सुरुवात करतात. 1-2-4 ओव्या पाहूया. देह, इंद्रिय आणि प्राण याच्यामध्ये आपण काही घेऊनच आलेलो आहोत. काल मी सांगितलं की ते प्रारब्धाची गाठोडं कुठे ठेवलंय आणि त्या त्यावेळेला आत्मा उद्भवतं. आत्मा म्हणजे आतमध्ये असा एक अर्थ आहे. आणि आधी म्हणजे बद्दल, आतमध्ये आहेच आहे आणि अचानक उद्भवतं. असे अनंत रोग जे आहेत याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आध्यात्मिक ताप म्हणजे माझं प्रवचन नव्हे. अचानक डोळेच येतात, अनेक फोडच येतो, काही होतं. आतून जे उद्भवतं ते आध्यात्मिक तापात मोडतं. त्यांनी यादी केली आहे. वावगे फोड उठती, काते सुजे अंगकांती, वात आणि तिडका लागती या नावा आध्यात्मिक, कुष्ठ आणि ओला कुष्ठ, पंड्या रोग अतिश्रेष्ठ, क्षयरोगाचे कष्ट या नावा आध्यात्मिक. काही काही लोकांची बोटं झडतात बघा ती. कर्मविपाक मदन मीमांसा नावाचा एक ग्रंथ आहे. त्यांनी त्यात 400 रोग दिलेत आणि त्याची हजारो कारणं दिली आहेत. त्यात त्यांनी सांगितलं ज्यांनी चोरी केलेली असते, सोनं चोरलं, अमकं चोरलं, चोरी केलेली असते, त्याला कुष्ठरोग होतो. कधी होतो, काय होतो ते नंतर. काय आता काय होतं, त्याला तुम्ही चांगल्यापैकी बटाटे वडा इडली खायला द्या, काही खायला द्या, त्याला तो जो घाणेरडा वास येतो ना त्या जंतूंचा, तो घेत घेतच इडली खायला लागते. त्याला हे होतं. ज्यांनी वाणीनं खूप लोकांना दुखवलेलं असतं, कर्तव्य म्हणून काही सांगणं भाग वेगळा बरं, पण तिथे आपला स्वतःचा वैयक्तिक दोष असतो, येतो की मग ते कर्म मल्टिप्लाय होतं असं. मग वाणीनं ज्यांना दुखवलं त्याला फुफ्फुसांचे रोग होतात. असं त्यांनी खूप यादी दिली. कर्म विपाक मदन मीमांसा शोधायला जाऊ नका, आउट ऑफ प्रिंट आहे. मी जो पाहिला होता तो लिहिलेला होता कागदावर आणि मी असं करून पाहत होतो कारण त्याचे कागदाचे तुकडे पडत होते. कारण असे ग्रंथ आउट ऑफ प्रिंट करावेतच, नको ते घाणेरडं काहीतरी छापून ठेवावं अशी व्यवस्था होती त्यावेळेला. आता येतंय बाहेर, त्यातनं आपण येतोय बरेचसे. असो, मला सांगायचा भाव असा आहे की असे खूप आहे. त्यांनी सांगितलं. गुरुचरित्रात ह्याची सविस्तर कथा आहे की परपुरुषाकडं स्वार्थानं पाहते किंवा पर स्त्रीकडं स्वार्थाने पाहतो, त्याचे डोळे वाकडे होतात पुढच्या जन्मी. किंवा आपण ऐकलं असेल की खोटं जो बोलतो त्याचं तोंड वाकडं होतं, असं पूर्वी ऐकलं असेल. उदाहरण आपल्याला आठवतही असेल काय. असं गंमत सोडून देऊ. पोट फुगी आणि तळस, भरला हिर लागला घास, फोडी लागता कासावीस. आपलंच हे होतं. दात जिभेला चावतात. दुसरा कोण कारणीभूत आहे? एक फार छान दोहा ऐकला मी. दात कहे जीभ से. जरा लाईनीत राहा बरं. हम 32 है, तू एकली होय. जीभ म्हणाली एक बार टेढ़ी चलू तो 32 के 32 गिर जाए. थोडा विनोद करत करत जाऊया. आतून जे जे काही उद्भवतं हे अधर जिव्हा रगडती. अधर म्हणजे हे, याला अधर म्हणतात. ओठ असं होतं. किंवा जीभ खाताना काही लोकांना खूप बडबड करायची सवय असते, जेवताना खूप बोलतात, त्यांच्या होतच काहीतरी. किंवा ठसका लागतो, कारण इथंच आहे ना ती व्यवस्था. श्वासनलिका आणि अन्ननलिका, काय बंद करायचं आणि काय चालू ठेवायचं याचा जर विवेक गेला, मग वर बघ सासू आली वगैरे ते आपण म्हणतो काय काय. वृद्धपणाच्या नाना आपदा खूप मोठे त्यांनी यादी केली आहे. मी सगळी यादी सांगत बसत नाही. नख काही वेळा खराब होतात, काय कोणाला होईल सांगता येत नाही. परवा एक जण दात काढायला गेले होते. दात काढताना कुठली तरी वेन खराब झाली, फेशियल पॅरालिसिस सारखं झालं होतं त्यांना. बरंच होत नव्हतं किती दिवस. आता काय होईल कोणाला सांगता येत नाही हो. हा पहिला ताप त्यांनी सांगितला. वृद्धपणाच्या नाना आपदा, नाना रोग होती सदा, देह क्षीण सर्वदा या नावा आध्यात्मिक.
आणि नाना व्याधी नाना दुःखे नाना भोग नाना खांडके प्राणी तळमळी शोके या नाव आध्यात्मिक ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप सांगता सरेना अमुप दुःख सागर. हा पहिला आध्यात्मिक ताप सांगितला. दुसरा सर्व भूतेन संयोग. भूत म्हणजे जे झालं त्याला भूत म्हणतात. भूत वर्तमान भविष्य म्हणतो ना, जे झालं, जे निर्माण होऊन बसलंय याला भूत म्हणतात. आपण भूत म्हणजे ते असं काहीतरी आलं सिनेमातलं, हातबीत बाहेर आला वगैरे असं ते नव्हे, ते पण झालंच. म्हणून ते सगळ्या भूतमात्रांकडून आपल्याला जो त्रास होतो त्यालाही कारणीभूत कारणं अनेक आहेत, पण त्या क्षणापुरतं ते कारण असतं. याला आधी भौतिक ताप म्हटलंय समर्थाने, म्हणजे आपल्या शास्त्राने. समर्थ संत बोलतात म्हणजे ते शास्त्रच बोलतात. मला असं वाटतं असं कुठलाही संत म्हणत नाही, हे लक्षात घ्याल. इतका मोठा दासबोध, साधारण 7,400 काहीतरी ओव्यांचा लिहिला समर्थाने, पण एवढा दासबोध लिहून सुद्धा समर्थ सांगतात कृपा केली दाशरथीने. रामाच्या कृपेनं, समर्थ कृपेची, रामाच्या कृपेची वचने तो हा दासबोध. मी असं म्हणतो, माझं असं म्हणणं आहे असं कधी ते म्हणणार नाहीत. मी तुम्हाला तळमळीनं विनंती करतो म्हणून तुम्ही असं वागा किंवा असं वागू नका असं ते म्हणतील. असं बरं. सर्व भूतेन संयोगात, भूतमात्रांच्याकडून आपल्याला जो त्रास होतो. ठेचा लागती मोडती काटे विझती शस्त्रांचे घायटे सला असिलका आणि सराटे या नाव आदिभौतिक. पिसा पिसोळे चाचणं कुसळी मुंगळे ढेकुण. ढेकणाचा तर त्रास सध्या काय मला माहिती नाही, डासांचा आहे आता. पूर्वी ढेकणाचा होता त्रास. मातीची घरं असायची ना, जायचेच नाहीत ते. एकाने श्लोक केला होता त्याच्याबद्दल की म्हणले ढेकणाला घाबरून शंकर हिमालयात जाऊन बसले आणि विष्णू क्षीरसागरावर जाऊन बसले. काय हिमालय हा हरश्येते बरं का. हरिश्येते क्षीराब्धौच हरिश्येते बरं का. कमला कमले शेते, आरंभ असा आहे. कमला कमले शेते. शेते म्हणजे झोपते, राहते. कमला म्हणजे लक्ष्मी. कुठे राहते? कमळामध्ये. कमळ कुठं असतं? पाण्यात. तिथे जाऊन थांबली ती. हरिश्येते हरश्येते हिमालये. हरश्येते राहतात, झोपतात. कुठे? शयन धातू आहे. शयन म्हणजे झोपणे. हिमालये क्षीराब्धौच हरिश्येते. भगवान विष्णू कुठे झोपतात? क्षीरसागरावर. का? मत्वा मत्कुण शंकया. ढेकणाच्या शंकेने म्हणे. विनोद म्हणून केलाय, पण हा ढेकूण म्हणजे काय? निर्माण झालेली गोष्ट आहे ती दगड असो नाही तर ढेकूण असो, निर्माण झाली. याच्यात चैतन्य प्रकट आहे, याच्यात अप्रकट आहे, पण ठेच लागतेच की नाही. वर बघत बघत जातात ना. त्यांचे उपाध्ये परवा राशी चक्र सांगत होते. ते म्हणले अहो काही काही राशीचे लोक असे टोचून बोलणारे असतात, खास करून वृश्चिक वगैरे. सरळ नाही सांगणार. तो चालला होता, एक जण वर बघत चालला होता. हो जिकडं चाललाय तिकडं बघा, नाही तर बघताय तिकडं चाल म्हणला. विनोद जरा. तर हे कशामुळं? रान गाई रान म्हैसे रान शक्कटे आणि रिसे रान हाती लाव पिसे या नाव आदिभौतिक. सुसरेने ओढून नेले काचिते अवचिते बुडाले. का ते अवचिते बुडाले? अथवा खळाळी पडाले. खळाळी म्हणजे घोहरा असतो तिथे. भिंती माळमध्ये पडती. आणि नाही का ते एक अख्खं गावच्या गाव, काय नाव गावाचं नाव? माळिंड. हा तो एसटी तिकडे नेऊन थांबवली होती त्यांनी. त्या एसटीत झोपली होती. सकाळी बघतात गाव कुठं आहे? डोंगरच सगळा. हे काय? आदिभौतिक. भिंती माळमध्ये वडती कडे भुयेरे कोसळती वृक्ष अंगावरी मोडती या नाव आदिभौतिक. कुणाचा शाप लागतो? निर्माण झालेल्या माणसानंच शाप दिला ना तुम्हाला. पराधीन बाळपणी. लहानपणी पराधीन असतं बाळ. कुशब्दे मार जाचणी अन्न विस्त्रे वेण आळणी या नाव आदिभौतिक. सासुरवास गालोरे. पूर्वी सासुरवास खूप असायचा. पोळायचे. सासू अशी चटका द्यायची त्या सुनेला पूर्वीच्या. आता ते प्रोडक्शन बंद झालं. म्हणजे जुन्या कथा आहेत त्या. एक म्हणे दारामध्ये कोणीतरी शेजारचा ताक मागायला, गावाला गेले होते ते विरजण मागायला आले. विरजण म्हणजे ताकाचं काही इतकं महिन्यापूर्वीचं नसतं. थोडंसं द्याल का विरजण, आम्हाला दही लावायचं. तर ती शेजारची बाई आली कुठली, तर सासू तेव्हा नदीवर गेली होती कपडे धुवायला. सुनेनं सांगितलं नाही आहे आमच्याकडचंही संपलंय.
ती चालली. इतक्यात ती सासू परत येताना ते धुणे वगैरे घेऊन येत होती. ते म्हणले काय हो? नाही म्हणे मी विरजण मागायला गेले होते. विरजण मागायला गेले होते म्हणे. मग काय दिलं की नाही सुनेनी? नाही दिलं. नाही नाही कसे म्हणले? ये इकडं माझ्याबरोबर. हिला म्हटलं नसेल हिला माहिती, काय कोणास तो काय पटत नाही. म्हणून ती आली, अशी अशी अंगणात आली. ही वरती ओसरीवर चढली, गोल फिरली आणि म्हणली विरजण नाही आहे. ती सासू त्या बाईला म्हणाली जिला धरून आणलं होतं, नाही आहे. अहो म्हणले मग मी गेले होते ना, पण सून कोण सांगणार? हे सांगायचा अधिकार माझा आहे म्हणली. इगो दुखावले जातात. मग तिला वाईट वाटणारच ना. मग ती काय करते? ती सासूला बोलत नाही, ती आपल्या सुनेला छळते. असं पूर्वी होतं, आता काय ते जाऊ द्यात. मी तर वन्स अपॉन अ टाइम. असा कुठला सासू नसेल तर बॉस असतोच की. नाही तर काय करतो बॉस? आपल्याला त्रासच देतो की नाही. सासू निदान नात्याची तरी असते, हा ना त्यातला. प्रारब्धातली गोष्ट कुठल्या व्यक्तीकडून मिळेल माहित नाही. प्रारब्ध पूर्णच होतं. किती एम्प्लॉईजला त्रास देतात बघा ना ते बॉस लोक. खूप फार कमी लोक असे असतात की आपल्याला हे पुढे भोगावं लागेल असा विचार करतात. तात्कालिक सत्तेचा गैरफायदा उठवणारे खूप लोक आहेत आणि हे त्यांना नंतर त्रास होतो. म्हणून सगळा समाज सुखी राहावा म्हणून दासबोध आहे हो. हे ऐकायला कुठला बॉस गेला काहीतरी तर कमी होईल की नाही. किंवा एम्प्लॉईज गेला तर त्याच्यातही अरे असं असतं बरं का, आपण सहन केलं पाहिजे. काय सगळ्या बाजूनी फायदा होतो असं मला सांगायचं आहे. पुढे सांगतात चुकता कान पिळती. पूर्वीच्याकडे असा कान असा करायचा. आणि इथे काही ग्लँड अशा असतात की आपल्या स्मृतीवर परिणाम होतो. बदामाचा परिणाम कमी होतो, हाच परिणाम खरा होतो. आपल्याला पूर्वी नाही का सगळं असंच आठवायचं की नाही. आता पोरांना काय ब्राह्मी प्राश, एक कानफाडा सगळं आठवायचं खणखण. पण विनोद करण्याचा हेतू नाहीये. परचक्री धरून नेले, नीच याती सदिधले, दुर्दशा होऊन मेले, या नाव आदी भौतिक. किंवा डॉक्टर्स किंवा वैद्य आपल्यावर काही उपचार करतात, इंजेक्शन देतात, नंतर बरं वाटणार आहे पण त्या क्षणाला वाईटच वाटणार आहे. डॉक्टर निर्माण झालाय म्हणजे भूत आहे. आपणही भूतच आहोत, त्याला त्रास देतो. म्हणजे सगळंच असं निर्माण झालेली गोष्ट म्हणजे भूत. वैद्य पंचाक्षरी आणले या नावा आदिमौतिक, नाना व्यथेचे निरशन व्हावया औषध दारुण, बळात्कारे देती जाणार. थांबा म्हटले, हात धरतो मी त्याला, तोंडात घाला ती नळी, तोंडात घाला ते औषध, कडू कडू कडू. बळजबरीनं ते दिलं जातं या नावा आदिभौतिक. मग काही बिब्बे घालतात. पूर्वीच्या काळी ते बिब्बे घालायची पद्धत होती. पूर्वीचे उपचार असे होते. बरं, रुचिक बिब्बे घाली ती, नाना दुःखे दडपे देती, सिरा तोडती, जळू लावतात. जळवा लावतात बघा अनेक ठिकाणी. आयुर्वेदिक डॉक्टरांकडे ते अशा भरणीत भरून ठेवलेले असतात गांडुळासारख्या जळवा. म्हणजे ती लागतात तेव्हा केसासारखी असते, हळूहळू आपलं ते रक्त पिते तेव्हा अशी मोठी होते, एकदम अशी पेप्सी कोला सारखी. पेप्सी असतं ना ते. पण गंमत माहिती का आपल्याला, धन्वंतरीच्या एका हातात जळू आहे, गदा नाही आहे. धन्वंतरी नावाचा जो देव आहे ना, देवांचा डॉक्टर नाही, डॉक्टरांचा देव. देवांचे डॉक्टर आहेत अश्विनी कुमार, डॉक्टरांचा देव धन्वंतरी, ज्यांनी अमृत आणलं. विष्णूचाच अवतार आहे, अगदी सेम विष्णू. शंख, चक्र, जळू आणि पद्म, त्याशी जळू आहे आता त्याच्या. आपण हे सर्च करू शकता गुगलवर. ती जी जळू आपल्याला त्रास होतोच, चावते ना ती डासासारखी, आणि सोडत नाही. आम्ही त्या ह्याला जायचो, जळवा लागायच्या. किंवा शेती कोणी केली असेल त्यांना कळेल जळवा लागतात म्हणजे काय होतं. भात काढायला उतरतात आणि त्या पायाला जळवा लागलेल्या अशा जळजळ होतात. मग निघत नाही, मग सिगारेटचा चटका बिटका द्यायला लागतो, मग त्या निघतात. असो, तर त्याला म्हटलंय त्यांनी की आदिभौतिक. अग्नी काही वेळा हात हे होतो, भाजतो. आपण आरती निरांजने करत असतो, उदबत्ती इकडे लागते, होतं ना काही पण. किंवा चहा करतो आपण, क्वचित स्वयंपाक करणाऱ्याचे हात नेहमी भाजतात, कारण सवयीचं नाही आहे त्याला. तेणे पुणे दुःखे प्राणी हरंबळे, हानी झाली या विवळे, या नाव आदिभौतिक. केवळ असं नव्हे, आपलं शेत कोणी पेटवलं की मनाला दुःख होतं. फक्त शारीरिक पातळीवर नाहीये, मनाला दुःख देणारे जे भूत असतात ना गोष्टी, त्या आदिभौतिक तापातच त्यांनी ठेवलेल्या आहेत. यानंतर
पुढचा ऐसा आग्न लावला लागला किंवा कोणी लाविला, हानी झाली का पोळला या नावादी भौतिका. ऐसे सांगता बहुत होती वन्नीचे आघात. किंवा काही वेळा पाण्यात सापडतो म्हणाले माणूस, बुडत बुडत वाचतो, बुडत बुडत वाचला अशी ओवी आहे. किंवा मनासारिखा नसे संसार, कुरूप कर्कश स्त्री क्रूर, विधवा कन्या मूर्ख पुत्र या नावा आदिभौतिक. मनासारखे नसतात लोक अवतीभोवतीचे, काय करणार आता याला. पुन्हा तेच आपण जे पूर्वी वागलेलो आहोत ते आपल्याला या जन्मी कंप्लीट करायचं आहे. कोर्स आहे तो. नाही पण एकाने गुगलवर सर्च केलं बायको कशी ऐकेल, माझं बायको कधी कसं ऐकेल, काही उत्तर आलं नाही म्हणले. मी म्हणजे घडलेली घटना सांगतोय नाही, म्हणजे याचा मी विनोदही करत नाहीये. उलटही घ्या, काही नवरे विचित्र असतात. नवरा बायको असं काही असं की विनोद करताना ते लिहितात आपले. जसं काल मी म्हणलो की सरळ स्त्री असेल ना बिचारी तर तिला उसे गाय बोलते, सरळ माणसाला गधा बोलते म्हणे. आता विनोद आहे. किंवा दिन आणि दीन शब्द वापरतात ना, ह्रस्व दीर्घ, महिला दिन आणि पुरुष, हे विनोद आहेत फक्त. पण खरंच असं असतं. क्रोशंतम शिशवः सवारी सदनम पंकामृतम चांगणम चांगणम. क्रोशंत, काही काही घरातली पोरं सारखी रडत असतात. क्रोशंतम शिशवः सवारी सदनम, कायम घरात पाणी कुठूनही गळती. पंकामृतम चांगणम, पंक म्हणजे चिखल, सगळा चिखल. बायको चिडचिड करतीये. दिग्दिग गृहस्थाश्रमा म्हटलंय आचार्यांनी. धिक्कार असो आहे गृहस्थाश्रमाचा. कारण काय, आदिभौतिक भूतांकडून होणारा त्रास आहे तो, आणि शनेश्वराचा धोकाधरी वगैरे वगैरे यांनी हे सगळं सांगितलं. आणि आता बाहेर निघता अपशकुन, बाहेर पडायला लागलो की नेमकं मांजर आडवं जातं. हल्ली मांजरून कुत्री हल्ली प्रत्येक घरात झाली बघा. हा, काहीतरी कुडकुडून तिकडे आडवी जातातच. आणि आपणही असे काही खूप असे लूज मेंटल असतात लोक. जरा काही झालं, अरे अरे बापरे, इतकंही त्या ज्योतिषाच्या अधीन कशाला जायचं हो. मी नेहमी सांगतो, एका गावात मी कीर्तनाला गेलो आणि मी शकुनशास्त्र या विषयावरती रात्री कीर्तन केलं. जुना काळ सांगतो मी, त्यावेळेला ते घरोघरी हे नव्हते झालेले, नदीवर जायचे लोक. तर एक मी सकाळी दर्शनाला चाललो 6-6:30ला, तर एक माणूस टमरेल घेऊन भरा 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 चालला होता. आणि मला बघितलं, बुवा 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 बुवा, मला होईल का काम, माझं होईल का काम. अरे म्हटलं काय नाही, तुम्ही म्हणलात ना काल मांजर आडवं गेलं की असं होतं. म्हटलं कुठं निघालायस. म्हटलं ह्याला निघालोय. म्हटलं लवकर जा नाही तर इथंच होईल. इतकंही मांजराच्या अधीन जायचं कारण नाहीये. उलट इतका कॉन्फिडन्स असावा. काही त्याला हे लक्षात घ्याल की त्याच्यात निगेटिव्हिटी भरलेली असते मांजरात. ते पापाचा जन्म आहे तो, म्हणून निगेटिव्हिटी जाऊ नये हा मुद्दा आहे आपला. मग त्याच्यावर उपाय आहे. त्याच्यापेक्षा पॉझिटिव्हिटी रामनामात आहे. रामाचं नाव घ्या क्रॉस होताना, श्रीराम जयराम. त्या मला तर उलट वाटतं, मांजर मला आडवं गेलं तर त्याचंच काम होणार नाही, त्याला आता दूध मिळणार नाही असं वाटतं. इतके कॉन्फिडंट राहा. बरं, जे होणार आहे ते माझ्या कल्याणाचंच होणार आहे, कारण भगवंत माझ्या पाठीशी. हा कॉन्फिडन्स आपल्याला नसेल तर मग काय कसले भक्त आपण. भगवंत स्वामी माझ्या पाठीशी आहे. समर्थ राम काय जे आपण त्याला तुम्ही म्हणाल ते पाठीशी आहेत माझ्या. माझं कल्याण होणार आहे. मरेन मी, हो ते मरण्यातही कल्याण आहे. जास्तीत जास्त काय होईल, मरेन, माझं कल्याणच करणार आहेत ते. एकदा या लेवलला आपण आपला कॉन्फिडन्स लिहून ठेवला की आपण कुठल्याही शकुनशास्त्राला उपयोग करून घ्यावा बरं त्याचा. पण ते म्हणाले की हे ज्याच्यामुळं झालं त्याच्यामुळं जे वाईट वाटतं हे आदिभौतिक आहे. प्राणी बंदी सापडला, यातनेवर पडा झाला, किंवा काही वेळा तुरुंगात टाकतात, मग शिक्षा भोगायला लागतात त्यांना तिथे. मग हे कोण आहे. मग त्यांनी यादी दिली आहे त्या शिक्षांची. पारड्यामध्ये घालणे का कडेलोट करणे का भांड्यामुखी उडवणे म्हणजे तोफ असं. कानी खुंट्या आदळती अपानी मेखा मारती खाल काढून टाकती या नावा आदिभौतिक. श्री संभाजी महाराजांचं हे केलंय बरं. हे सगळा त्यांना त्रास दिला, महिनाभर रोज त्रास. बटाटे जसे आपण वडा करताना सोलतो ना, असं महाराजांना सोलून काढलं वढूला. या नंतर वढूला त्यांनी समाधी घेतली.
आणि ते सगळे आपल्याकरता. संभाजी महाराज कुणाकरता मेलेत? आपल्याकरता. असो, ती कथा नको सांगत बसायला. सांगायचा भाव असा की मनुष्यहानी, वित्तहानी, वैभवहानी, महत्वहानी, पशुहानी, पदार्थहानी या नाव आदिभौतिक. बाळपणी मरे माता, तरुणपणी मरे कांता, वृद्धपणी मृत्युसुता या नाव आदिभौतिक. नको त्यावेळेला नको ती माणसं जातात. लहानपणी आईची गरज आहे, तरुणपणी पत्नीची गरज आहे, आणि वृद्ध माणसाला आपल्या समोर आपली मुलं गेली ना की काय दुःख होतं. आदिभौतिक यादी केली त्यांनी. ऐसे सांगता अपार आहेत दुःखाचे डोंगर, श्रोती जाणावा विचार आदिभौतिकाचा. आता यानंतर आदिदैविक त्रासाचं वर्णन करतात, पण थोडं नाम गाऊया आणि पुढच्या कथानकाकडे आपण जाऊया. माझ्या पाठोपाठ मध्यम घेऊया. जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ, 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 देवी भवानी माँ तुळजा भवानी माँ, देवी भवानी माँ दुर्गा भवानी माँ, देवी भवानी माँ तुळजा भवानी माँ, देवी भवानी माँ तुळजा भवानी माँ, शांता भवानी माँ दुर्गा भवानी, शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ, शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ हो, शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ, जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ हो, जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ, जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ, जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ, देवी भवानी माँ काली 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 भवानी माँ, शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ हो, शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ, शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ, शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ, जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ हो, जय जय भवानी माँ दुर्गा भवानी माँ, जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ, जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ, जगदम्बा भवानी माँ, जगदम्बा भवानी माँ, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री समर्थ रामदास स्वामी मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला कोणकोणते दुःख भोगायला लागतात याची यादी सांगतायत. आध्यात्मिक ताप म्हणजे आतून उद्भवलेले, आदिभौतिक ताप म्हणजे बाहेरून जड किंवा चेतन वस्तूकडून होणारे. या व्यतिरिक्त एक ताप त्यांनी सांगितला, तो म्हणजे देवतांकडून होणारा ताप. कारण आपण चुकतो काही वेळा. त्यांनी सांगितलं शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना स्वर्ग नरकादि भोक्तव्यम इदम चैवाधिदैविकम. हा देह टाकल्यानंतर आपल्या शास्त्राप्रमाणे अनेक प्रकारचे देह आपल्याला धारण करावे लागतात. ज्या देहामध्ये आपल्याला नेलं जातं त्या देहामध्ये आपल्याला सुखदुःखाचे भोग देवता भोगवतात. एकदा ही गणित लक्षात घ्याल की समजा आत्ताच्या भाषेत बोलतो, एक समजा तुम्ही 50 कोटी रुपयाचं पाप केलं, रुपयाच्या भाषेत बोलूया, आणि 70 कोटी रुपयाचं पुण्य केलं. जास्त काय केलंय? पुण्य केलंय. तर ते 50-50 होईपर्यंत तुम्हाला पुण्य पाहिणंच झालं पाहिजे ना. पुण्य जास्त झालं असेल तर स्वर्गात नेलं जातं. स्वर्गात म्हणजे जिथे खूप चांगल्या प्रकारचे भोग आहेत, चांगल्या प्रकारचे सुखोपभोग आहेत.
स्वर्ग म्हणजे लक्षात घ्या की जशी पृथ्वी आहे असं इन्व्हायरमेंट जिथे खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे भोग ठेवलेले आहेत. म्हणजे खाणं पिणं चांगलं आहे, इंद्रिय पातळीवरचे भोग भरभरून चांगले ठेवलेले आहेत, चांगल्या प्रकारची मद्य ठेवलेली आहेत, उत्तम उत्तम अमृत ठेवलेलं आहे. म्हणजे जे आपल्याला सुखावह आहे समर्थांच्या किंवा शास्त्राच्या दृष्टीनं तो आदिदैविक तापच आहे. कारण तो तुम्हाला हे जग खरं आहे म्हणायला लावतो. असं नाही बरं फक्त त्रासदायक आहे म्हणजे म्हणूनच ते तुम्ही अहो दुःख सुद्धा सहन होत नाही, सुख सुद्धा सहन होत नाहीच ना. एका म्हणे आजोबांना लॉटरी लागली 10 लाख रुपयाची. आता मुलानं पाहिलं आजोबांना दिसत नव्हतं, रोज येत लॉटरीचं तिकीट काढून आणायचं रुपयाचं काय 5 रुपयाचं महाराष्ट्र लॉटरी काय जे असेल ते. सरकारने चालवलं की लॉटरी, वैयक्तिक चालवलं की मटका. असं काढून आणायचं कधी आयुष्यात लागलं नाही पण आज लागलं. बघ रे म्हणले तिकीट लागलंय का. आणि ते वॉकिंगला गेले आजोबा. यांनी पहिलं लागलं होतं म्हाताऱ्याला 10 लाख रुपयाचं. प्रेम होतं वडिलांवर, असं काही हे नाही. पण एकदम वडिलांना सांगितलं ना अटॅक बिटॅक आला तर, म्हणून त्यांनी डॉक्टर चालले होते. तेव्हा डॉक्टरना बोलवलं इकडे म्हणले जरा हे असं असं आहे. वडिलांना कसं सांगायचं 10 लाख रुपयाचं तिकीट लागले वडिलांना, त्यानं कसं सांगू म्हणजे युक्तीनं सांग. कारण फॅमिली डॉक्टर आहात तुम्ही, आम्हाला मार्गदर्शन करा. ते म्हणाले मी तुम्हाला सांगेन पण इतकं तुम्हाला हे मी तुम्हाला सल्ला दिल्याचं तुम्ही मला काय देणार. म्हणलं 1 लाख तुम्हाला देईन. 1 लाख त्यालाच अटॅक आला म्हणले. मुद्दा लक्षात घ्याल की सुख सुद्धा आपल्याला बॅलन्स घालवतच. म्हणून तिथे 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 आता 20 कोटी रुपयाचं समजा उलट केलं तुम्ही, 70 कोटी रुपयाचं पाप केलंय तर जास्त पाप केल्यावर नरकात जा. काही नरक पृथ्वीवर आहेत, हे सगळं आपल्याला भागवतात वर्णन आहे की कुठे कुठे कसे कसे नरक आहेत, कुठल्या बाजूला आहेत ते. हे अशा प्रकारचे ग्रह आहेत की तिथे आपल्याला त्रास होतो. त्यांनी यादी केली त्याची की काही वेळा माणसं असे वागतात, नाना दोष नाना पातके मदांधपणे अविवेके केली परिती दुःखनायके यमयातना भोगविती नीती सांडून तत्वता करू नये तेच करिता यमयातना भोगिता जीव जाये. तिथे अशा प्रकारची शरीर असतात, त्या शरीरामध्ये आपल्याला म्हणजे फक्त सिम कार्ड आपलं गेलं जिओचं इकडून तिकडं, मोबाईल वेगळे देह वेगळा, हे लक्षात घ्या. मग तिथे डोळे झाकून स्वार्थबुद्धी नाना अभिलाष कुबुद्धी वृत्ती भूमी सीमा सांधी, नाही का, जमिनी हडप करतात लोक. बरं, द्रव्यदारा पदार्थ जे आपलं नाहीये ते हडप करतात. आणि एक लक्षात घ्याल जेवढा उशीर होत जातो तेवढं चक्रवाढ व्याज वाढत जातं. म्हणून लगेचच्या लगेच शिक्षा भोगून मोकळं करावं म्हटलंय त्यांनी. 2 महिने जवळपास शरपंजरी पडलेले भीष्म 2 महिने शांती पर्व अनुशासन पर्वामध्ये संवाद आहे. असे पडलेले भीष्म सगळ्यांशी बोलतायत, ज्ञानाची खाण आहे होती. पण त्यांना हे कळत नव्हतं की सगळ्या अंगातनं बाण गेले शरीरातनं आणि फक्त कडकडीत ब्रह्मचर्याचा परिणाम पस झालेला नव्हता, फक्त रक्त वाहून गेलं होतं, जिवंत होते तरी. असं का. ते म्हणाले की केशव म्हणजे भगवान गोपालकृष्ण होते. केशवा माझ्या कुठल्या जन्मीचं कर्म आहे रे. कारण त्यांना हे कळते की कुठलंही कर्म या जगामध्ये अनाठाई भोगावं लागत नाही. कुठल्या ते म्हणले याच जन्मीचं आहे. लहानपणी खेळता खेळता देवव्रता तू एक सरडा उडवलास, असा करून बाणाने उडवला. सरडा चालला होता असा टक करून उडवला आणि तो कुंपणावर काट्यावर जाऊन पडला आणि 2 मिनिटात मेला. असे काटे घुसले अंगात मेला, डोळ्या बेळ्यात घुसले मेला. तो मोठे काटे होते निवडुंगाचे, असे निवडुंगासारखे. हे म्हणले 2 मिनिटात तो मेला, मला 2 महिने. ते म्हणले तेवढं चक्रवाढ व्याजाने वाढलंय ते. म्हणून पूर्वीच्या काळी पद्धत अशी मुलगा चुकला की वडीलच कानपटात देत असत. आता ते देत नाहीत. मग तो कधीतरी मित्रांकडनं मार खातो, मित्रही मारत नाहीत, मग पोलीस मारतात धरून. पोलिसाने मारलं की मग त्याची यादीच दिली आहे की ती ऐका यादी की मर्यादा सांडून चालती ग्रामादंडी ग्रामाधिपती देशादंडी देशाधिपती नीती न्याय सांडता.
फार महत्त्वाचं आहे. आणि हे पुन्हा पुन्हा आपल्या राजकारणी लोकांनी ऐकलं पाहिजे, न्यायव्यवस्थेने ऐकलं पाहिजे, सुप्रीम कोर्टापासून सामान्य कोर्टापर्यंत सगळ्यांनी वाचलं पाहिजे. नाहीतर यांना त्रास होणार आहे तो पुढे. त्यांनी सांगितलं, आणि म्हणून राजाला सुद्धा त्रास होऊ शकतो. कोणीतरी बलात्कार करतो स्त्रीवरती, मारून टाकतो तिला, आणि 15-15 वर्ष केस चालते ती, आणि 15 वर्षानंतर त्याला फाशी किंवा जन्मठेप होते. मग तो पुढे सुप्रीम कोर्टात जातो. सुप्रीम कोर्ट त्याचे अनेक 2-4 वर्ष चालतं. मग तो त्याच्यावरती शिक्का मारतो, हो याला जन्मठेप किंवा हे दिलं पाहिजे, काय फाशी दिली पाहिजे. तरी राष्ट्रपतीकडे अर्ज जातो. मग 5-7 वर्ष ते पडून राहतं. याला न्याय म्हणतात काय? तो जो जी तडफडून मेलाय त्याचा विचार नको का? असं आपल्या पूर्वजांनी केलंय की लगेचच्या लगेच न्याय करा. उशिरा न्याय हा अन्याय सांगितला आहे. आत्ता भारताची ही पद्धती आहे की हजारो अर्ज राष्ट्रपतीकडे पडून आहेत, वेळ नाही त्यांना. सिस्टीमच आपली चुकीची आहे. दोषी कोण आहे मला सांगायचं नाहीये. आपली पद्धत काय सांगतोय, आपल्या भारतीय तत्वज्ञानाची किंवा भारतीय धर्माची पद्धत. अनितीने स्वार्थ पाहे, राजा पापी होणार आहे, राज्या अंती नरक आहे म्हणून या. म्हणून राजा नरकातच जातो, नियमच आहे. धर्मराजाने सगळं राज्य उत्तम केलं होतं, पण व्हाया नरक त्याला स्वर्गात नेलं. स्वर्गारोहण पर्व अनेक दिवस त्याला तिथे राहायला लागलेत, खूप दिवस. का? राजानं जर काही चूक केली नसेल तरी त्या प्रजेनं जर चूक केली असेल आणि तो तिथपर्यंत पोहोचून त्याला न्याय देऊ शकत नसेल, काय त्याला इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्याकडे नसेल, हा प्रॉब्लेम त्याचा आहे ना. समजा एखादा मुलगा असा आहे की ज्याला आई वडिलांना जेवायला घालायचं आहे, बायकोला मुलांना जेवायला घालायचं आहे, तो कष्ट करायला तयार आहे, पण त्याला नोकरीची संधी उपलब्ध झाली नाही म्हणून त्यानं चोरी केली आणि आई वडिलांना जेवू घातलं. पाप आहे की नाही? आहे. कुणाला आहे? राजाला आहे. त्याला पाप नाही आहे. हा, त्यानं मोबाईल करता चोरी केली त्याला पाप आहे. बेसिक आहे ना या गोष्ट. आई वडिलांना जेवण घालणं त्याचं कर्तव्य आहे. आणि असं जेव्हा माणसं वागत नाहीत, राजा सांडिता ना, ऐका नीट ओवी, राजा सांडिता राजनीती तया संयम गांजिती, यमनीती सांडिता धावती देवगण, ऐसी मर्यादा लाविली देवे म्हणून नीतीने वर्तावे, नीती न्याय सांडिता भोगावे यमयातनेसी. आणि आतापर्यंत करप्शन न झालेलं एकमेव खातं म्हणजे यम खाते. बाकी सगळ्या खात्यात थोडंफार आहेच आहे, चालतंय हो घ्या. आणि यमानं केलं भ्रष्टाचार तर काय होईल सांगा? बरं ठीक आहे, 1-2 वर्ष तुम्ही राहा, हरकत नाही, आणि मग मी तुम्हाला घेऊन जाईन, एवढे पैसे मला द्या. असं जर त्यांनी केलं तर किती गर्दी होईल इथे. म्हणून कधी यम खाते, शनी खाते, त्यांचा भाऊच आहे तो. यमराज सहोदरम म्हटलं त्याला, यमाचा भाऊ आहे तो. म्हणून शनी सुद्धा एकदम स्ट्रिक्ट, त्याला न्यायाधीश म्हणतात शनीला, शनी महाराजांना. कोणी वाईट बीट, मला अजिबात शनी महाराज वाईट वाटत नाही. असं कोणीतरी पाहिजेच हो. सगळे भोळे शंकर झाले, हो बर ठीक आहे, बायकोला घेऊन जा. अरे ते रावणानं तपश्चर्या केली, पार्वतीला घेऊन जा म्हणले. वाईट अर्थानं मागितलेलं नाही पार्वतीला, त्याला शक्तिपीठ स्थापन करायचं होतं तिकडे. म्हणजे जर कधी पार्वतीच्या या म्हणजे लंकेवर विष्णूंनी आक्रमण केलं किंवा कुठल्याही देवाने आक्रमण केलं तर शंकरांना तिथे यावं लागेल की नाही रक्षणाला. रावण म्हणला मी खुर्ची टाकेन आणि विष्णू शंकरांचं युद्ध बघत बसेन मॅच बघितल्यासारखं. घेऊन जा म्हणले, आत्मलिंग काढलं, घेऊन जा म्हणले. मग गणपती बाप्पाने हे केलं आणि ते गोकर्णाला स्थापन केलं. असं शनीने वागून चालणार नाहीये. असो, तर याप्रमाणे किती त्रास होतो याच्यात. ऐका, एक थोडंसं वर्णन ऐका की वेदाज्ञेने न चालती, हरिभक्ती न करीती, त्यास यमयातना करीती या नाव आदिदैविक, अक्षोभ नरकी उदंड जीव जुनाट किडे रवरव, बांधून टाकीती हात पाव या नाव आदिदैविक. मोठी मोठी अशा प्रकारची कुंड तिथे असतात, तिथे हातपाय बांधून ते त्यावेळी तिथले काय देह आहेत ते. असा हा देह कसा आहे, पृथ्वी नावाचं तत्व यात जास्त आहे म्हणून याला पार्थिव देह म्हणतात. असे विविध प्रकारचे देह आहेत. कशावरून आहेत? हा आहे त्याच्यावरून. आम्ही कुठं पाहिले असं नाही. मग तुम्ही तुमचं पोट पाहिलं का आतनं? नाही आहे का पोट? एवढं हाणले तुम्ही बिस्किट? असं नाही, मी पाहिलं नाही किंवा मला अनुभवाला आलं नाही असं नाही चालत. एखादी ग्राफिटी छान आली होती एकदा, मला खूप आवडली ती.
माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, पूर्वजन्मावरही विश्वास नाही, म्हणून चालू जन्मावर विश्वास नाही. असं कसं शक्य आहे? इमॅजिन करा. ज्या अर्थी पृथ्वी आहे, ज्या अर्थी पृथ्वीवर आपण राहतोय, तसं अनेक ठिकाणी अनेक लोक राहत असणार आहेत. आणि हे भोगताना जीव जातो. समर्थ सांगतात, अक्षोभ नरकी उदंड जीव जुनाट किडे रवरव करीती रवरव बांधून टाकीती हातपाव या नाव आदी दैविक उदंड पैस लहान मुख, छोटस मुख. सफोकेशन इतकं होतं तिथे. ते सांगतात, कुंभाकार कुंड एक दुर्गंधी उकाडा कुंभपाक या नाव आदी दैविक तप्त भूमिका ताविती जळत स्तंभ पोटाविती. एखाद्या म्हणजे ही शिक्षा जी आहे ती व्यभिचारा करताय. तप्त सुर्मी नावाचा हा नरक आहे. म्हणजे जे आपलं नाहीये ते तुम्ही उपभोगलत. मग त्या आकाराची तशी स्त्री किंवा तसा पुरुष असतो तिथे. कशा काय? अग्नीचा, म्हणजे लोखंड पेटवलंय असं समजा, आणि फटा 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 मिठी मारत होता. आता मार याला मिठी. काय परिस्थिती होत असेल? आणि याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे का? समर्थांनी सांगितलंय म्हणून. समर्थ ज्ञानोबा तुकोबा सांगतात म्हणजे ते शास्त्रातलं सांगतात. आणि हे आपल्याला जर पटत नसेल तर एकदा ससूनला चक्कर मारून या. नरकाचाच प्रकार आहे होतो. परवा एक असा प्रसंग आला की मित्राचा मित्र असा काम करणारे ते असतात ना लोक, बिल्डिंगचं काम करणारे. तो वरचा मजला चालला होता आणि मोठ्या सळया तो खालनं देत होता. आणि आता वरचा मजला, आणि सळया देता 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 त्यानं असं केलं आणि समोरनं तार गेली होती हाय टेन्शन लाईनची. शॉक कसा बसला असेल विचार करा. बेशुद्ध सगळाच जाळला, फक्त डोळे होते. गेला नंतर तो त्याला बघायला गेले होते. कापसात ठेवला होता. त्याला काही कुशीवर वळता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. फक्त तो रडत होता. आणि ते खारट पाणी इथे आल्यावर सुद्धा त्याला त्रास होत होता. नरक वेगळा काय असतो. वाईट वाटलंच पाहिजे आपल्याला, आपलं चित्त असंच पाहिजे. पण थोडा विचार करा न्यायाधीशाच्या भूमिकेत क्षणभर जाऊन. कुठल्या तरी कर्माचंच फल भगवंतांनी दिलं असणार ना. असं होऊ नये. मलाही वाईट वाटलं ते ऐकल्यावर, ते पाहिल्यावर. याला नरक म्हणतात. आणि समर्थांनी सांगितलं ह्याला और नाही, हे तुम्हाला सोसावंच लागेल. पृथ्वीमध्ये मार नाना त्याहून कठीण यमना यातना मारिता उसंतची असेना या नाव आदिदैविक उठवेना बैसवेना रडवेना पडवेना यातनेवरी यातना या नाव आदिदैविक. कर्कश वचने कर्कश मार नाना यातनेचे नाना प्रकार त्रास पावती दोषी नर या नाव आदिदैविक. मागा बोलीला राजदंड त्याहून यमदंड उदंड येथील यातना प्रचंड भीमरूप दारुण. म्हणून वाईट वागायचं नाहीये. तुम्ही त्या नरकांवर विश्वास नका ठेवू. इथे त्रास होईल असा विचार करा. लॉजिकल विचार करा, असा विचार करा इथे त्रास होईल. काय त्रास होईल सांगता येत नाही ना. अरे चांगल्या मार्गावर असणाऱ्याला सुद्धा त्रास होतो, वाईट वागल्यावर होणार नाही काय? आणि म्हणून हे लहानपणापासून ऐकावं. श्रोते हो, सध्या 2-3 दिवस झाले एक व्हिडिओ फिरतोय पुण्यातलाच, वेताळ टेकडीवरचा. 8वी 9वी 10वी 12वी या वयोगटातली मुलं ब्राऊन शुगरचं काय सिगारेट सारखं ओढून बेशुद्ध पडली आहेत. आणि एका माणसानं त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. कुठल्याही पानपट्टीवर मिळतंय म्हणाले. म्हणजे आणि कालचंच आदरणीय आपल्या उपमुख्यमंत्र्यांचं वाक्य आहे, गोळी मारल्यावर जे होत नाही ते ड्रगनी होतं म्हणाले. नरक नव्हे काय हा? म्हणून त्या आई वडिलांनी आपल्या मुलांना चांगल्या ठिकाणी ठेवलंय. भाग्यवान समजा की चांगल्या फ्लो मध्ये आपली मुलं आहेत. आणि यातनं बाहेर येणं फार अवघड आहे. एकदा ती लत लागली बेशुद्ध व्हायची, त्या काय काय होत असेल ते. हा नरक नव्हे काय?
यातनं बाहेर यायचं असेल तर हा व्यापार करणारे जे आहेत आणि प्रत्यक्षात ते ओढणारे जे आहेत, सगळी सिस्टीम यांनी एकच केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी ऐकली पाहिजे, दासबोध ऐकला पाहिजे. मला हे भोगावं लागेल. विद्यार्थ्याला ते करणार आहे त्यालाही भोगावं लागेल आणि त्याला ती व्यवस्था पुरवणारा स्वार्थ करताय तोही त्यालाही भोगावं लागेल. हा धक्का आतमध्ये भीती बसली पाहिजे, जरब बसली पाहिजे. जरब म्हणजे आहेच आहे तसं, खोटी भीती नाहीये ही. आणि हे समर्थ लिहित आहेत. यानंतरचा पुढचा 9वा समास अजून गंभीर करणार आहे. समर्थ सांगतात, अजून एक गोष्ट लक्षात घ्याल, नरकात जाऊ नाही जाऊ हा नंतरचा भाग आहे, पण मरण मात्र येणार आहे याबद्दल कोणी मनात नाही, यांना मरण येणार नाही बरं का यांना, असं कोणी आहे का? आपण पत्रिका दाखवतो कोणाला तरी आणि मुलीचं लग्न होईल का, मुलाचं लग्न होईल का, अमुक होईल का वगैरे विचारतो, किंवा मी किती श्रीमंत होईन, किंवा हात दाखवतात काही लोक नाही का, हात दाखवून कुणालाही पत्रिका न दाखवता किंवा कुणालाही हात न दाखवता आपल्याला निश्चित माहिती आहे ना एक दिन जाना है. याकरता सावधानता येण्याकरता समर्थ आपल्याला सांगतायत, संसार म्हणजे सवेच स्वार. दशक 3 समास 9. नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. हळू 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 आपण वाढदिवस करतो, तो वाढदिवस नाहीये, तो घट दिवस आहे. 1 वर्ष कमी झालं का वाढलं? सरता संतीचाचे शेष, सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमिष जाणे लागे. कधी मरण येतं माहितीये का? या जन्मी भोगायला आणलेले जे भोग आहेत ते प्रारब्ध आहे. ज्या दिवशी संपतं त्या दिवशी क्लिक संपलं. स्टेशनवर जाऊन माणसं मारतात की नाही, विकत. म्हटलं मग मरायचं होतं मग तिकीट काढायला नको होतं तुम्ही. माझ्या ओळखीचे लोक आहेत. विनोदाचा भाग सोडून द्या, पण खरोखर तेवढं झालं क्लिक. आमच्याकडे गडावर एक आरवी कुलकर्णी म्हणून होते, ते चहा करायचे स्वतःच्या खोलीत. आमच्याकडे रेशनचा चहा असतो, मोठा टब भरलेला, घ्या असं करून 2-2, 3-3 भांडी घ्यायचो आम्ही लहान. खूप मजा करायचो असताना. पण त्यांना म्हटलं काय आरवी सर घेतला का चहा? ते काही बोलले नाहीत म्हणून बघितलं, ते असं खाली कप ठेवला होता, अर्धा कप चहा होता आणि अर्धा कप घेतला होता ओतून. बशी दिसत होती थोडीशी. मग बुवानं हाक मारली, आमचे मुख्य होते त्यांना हाक मारली. दार तोडावं लागलं कारण आतनं कडी लावली होती त्यांनी. खिडकी फक्त उघडी होती. गेले होते हो. तो चहा घेऊन तरी जायचं की नाही, इतकं ते आहे. कळेना, मी बोललोय पण कळेना, पुन्हा सांगतो ही गोष्ट. पुढे काय होणार आहे हे कळेना, तनु कोठपर्यंत आहे. समर्थ सांगतात, मृत्यू काळ काठी निकी, बैसे बळियाचे मस्तकी. बरं, महाराजे बळीये लोकी राहू न सकती. आणि आता यादी केली आहे. मृत्यू असं म्हणत नाही, नाही हा फार क्रूर आहे. मृत्यू न म्हणे की हा क्रूर, मृत्यू न म्हणे हा झुंजार, मृत्यू न म्हणे संग्रामशूर समरंगणी, मृत्यू न म्हणे हा कोपी, मृत्यू न म्हणे हा प्रतापी, मृत्यू म्हणे उग्ररूपी महाखळ, मृत्यू न म्हणे बलाढ्य. मृत्यू असं म्हणतो का नाही, हा फार बलाढ्य आहे हो. महाबली असतात ना ते उत्तरेत, महाबली नाही म्हणत मृत्यू. बघा आत्ता आत्ता होऊन गेले येत नाही, समोर गोळ्या झाडले त्यांना होते दोघं, ते नावं नाही घेत ना. मृत्यू म्हणत नाही हा धनाढ्य, आढ्य, विख्यात, श्रीमंत, अद्भुत. मृत्यू न म्हणे कॉमन आहे बरं प्रत्येक ठिकाणी. भूपती, चक्रवर्ती, करामती, कैवाड जाणे, हयपती, गजपती, नरपती, वरिष्ठ जनी, राजकारणी, वेतनी, देसाई, व्यवसायी, मुद्राधारी, व्यापारी. मृत्यू न म्हणे परनारी राजकन्या. म्हणले परनारी राजकन्या असं कसं न्यायचं? नेतोच बाप बर का. यानंतर सांगतात ते की मृत्यू न म्हणे कार्याकारण, वर्णावर्ण. मृत्यू न म्हणे हा ब्राह्मण कर्मनिष्ठ, मृत्यू न म्हणे हा वित्पन्न, मृत्यू न म्हणे संपन्न, विद्वज्जन, धूर्त, बहुश्रुत, पंडित, पुराणिक, वैदिक, याज्ञिक, अग्निहोत्री, श्रोत्री, मंत्रयंत्री, शास्त्रज्ञ, वेदज्ञ, सर्वज्ञ. मृत्यू असा विचार करतो का याला मारलं तर ब्राह्मणाची हत्या, ब्रह्महत्या केल्यासारखं. पाप पुण्याच्या पलीकडे तो आहे. मृत्यू म्हणे न म्हणे ब्रह्महत्या, तो न म्हणे गोहत्या.
मृत्यून म्हणे नाना हत्या स्त्री बाळका मृत्यून म्हणे रागज्ञानी, मृत्यून म्हणे ताळज्ञानी, मृत्यून म्हणे तत्वज्ञानी तत्ववेत्ता, मृत्यून म्हणे योगाभ्यासी. 14 वेळा मृत्यूला जिंकलेला होता एक जण महाराष्ट्रात, 14 वेळा. त्यांचं नाव श्री चांगदेव. 100 वर्षांनी आला मृत्यू की तो काय करायचा, आपला तो प्राण आहे तो सहस्रारात इथे नेऊन ठेवायचा. इथून प्राण न्यायला परवानगी नाहीये त्याला, असं 14 वेळा फसवणारा. आणि त्यामुळे इतक्या सिद्धी त्याला आल्या होत्या की तो मेलेल्या लोकांना जिवंत करायचा. खूप महापुरुष होता तो. मी एकेरी बोलतोय म्हणजे ज्ञानोबांकरता तो एकेरी, माझ्याकरता चांगदेव महाराज आहेत ते. आपेगावला होता मुक्काम त्यांचा, आणि त्यामुळे शिष्य खूप त्यांचे. आणि असे ध्यानस्थ बसले होते एका झाडाखाली, आणि खूप हजारो लोक त्यांच्या दर्शनाला. आणि मेलेली माणसं गुरं आणून टाकलेली होती समोर. का हे तर मृत्यू जिंकल्यासारखेच होते. आणि डोळे उघडले, सगळ्या त्या गायी शेळी माणूस त्यांच्याकडे पाहिलं की ते उठायचे. ते चमत्कार बघायला जमले होते लोक. 700 वर्षापूर्वीची गोष्ट. तिथून ही 4 भावंड चालली होती. अंगावर कपडा नाही हो, फाटका परकर, फाटकं पोलकं, वेण्या 2 अशा ज्ञानोबा किंवा निवृत्तीनाथांनी घातलेल्या. आणि गर्दी पाहिली म्हणून 4 भावंड वळली तिकडे. कोणी भिक्षा पण वाढत नाही अशा स्थितीत. आणि मुक्ताबाई पुढे गेली. निवृत्तीनाथाने ओळखलं काय ते सगळं, त्यांना काही. पण मुक्ताबाई पुढे गेली, काय चाललंय. एक म्हणले कार्टी गप्पा बस, केवढा मोठा योगी बसलाय. तरी ती वाटकड, काय गप्पा बस म्हणे, ही मेलेली सगळी आहेत ना, यांना जिवंत करतो तो महात्मा. आहे का कोणी असं जगात? त्याकरता तो समाधी लावून बसतो, आपल्याकरता ती पॉवर घेतो, शक्ती घेतो, मग आमच्यावर ते सोडतो. आणि ही गाय आमची अशी गेले, हे वासरू गेलं, अमुक जे काय होते 50-50 प्राणी समोर, माणसं पण होती काही त्यात मेलेली. हो का म्हणे. मग ती म्हणली याकरता समाधी लावायची काय गरज आहे? लाथा मारल्या सगळ्यांना, गाय सोडून बाकी सगळ्यांना. नुसत्या त्या पोरीनं लाथा मारल्या, सगळे उठून बसले. जगदंबाचा होती ती, गाईला स्पर्श केला, सगळे उठले निघून गेले. आता सगळे हिच्या मागे लागले. हे थांबले नाही. 4 भावंड पटकन निघाले आणि आळंदीला निघून आले. आणि चांगदेवांचे खऱ्या अर्थानं डोळे उघडले. आणि मग भेटायला आले तिथे. असे चांगदेव आज आहेत का? त्यांचा देह आहे का? समर्थ ते सांगतायत, मृत्यून म्हणे योगाभ्यासी, मृत्यून म्हणे संन्यासी, मृत्यून म्हणे काळाशी वंचू जाणे. काळाला फसवू शकतो नाही, केव्हा तरी संपवणारच तो. मृत्यून म्हणे हा सावध, मृत्यून म्हणे हा सिद्ध, मृत्यून म्हणे वैद्य प्रसिद्ध पंचाक्षरी. तो म्हणत नाही हा गोसावी आहे, मृत्यू असं नाही म्हणत हा तपस्वी आहे, हा मनस्वी आहे, हा ऋषेश्वर आहे, कवीश्वर आहे, हा दिगंबर आहे, हा समाधीस्थ असतो नेहमी, हा राजयोगी आहे. नाही, मृत्यून म्हणे हा संत, मृत्यून म्हणे हा महंत, मृत्यून म्हणे हा गुप्त होत असे. सकल जीवास प्राशन मृत्यूची करी. समर्थ पुढे सांगतात, काही लोक लहानपणी मरतात, एक मृत्यू मार्गी लागेले, एकी अर्धपंत क्रमेले, काही तारुण्यामध्ये मरतात, एक ते शेवटास गेले वृद्धपणी. पण मृत्यू नावाची गोष्ट असतेच. मृत्यून म्हणे बाळ तारुण्य. कुणी सुंदर आहे मृत्यू बघत नाही, कुणी गोड आहे बघत नाही, तो बावळट आहे बघत नाही. आता असो हे बोलणे मृत्यापासून सुटीचे कोणे, मागे पुढे विश्वास जाणे मृत्यूपंथे. केव्हा ना केव्हा निश्चित जावं लागेल. मृत्यून म्हणे थोर थोर, पुढची ओवी ऐका. मृत्यून म्हणे हरिहर, मृत्यून म्हणे अवतार भगवंताचे. श्रोती कोप न करावा, हा मृत्यूलोक सकळास ठावा. उपजला प्राणी जाईल बरवा मृत्यूपंथे, तथापि किंत मानी जाईल. नाही म्हणले आम्ही किंत मानतो, म्हणजे आम्ही नाही याच्यावर विश्वास ठेवत. पण नका ठेवू, मग जगणार आहे का असा विश्वास न ठेवणारा? तथापि किंत न मानी जाईल, तरी हा मृत्यूलोक नव्हेल. तुम्ही नाही म्हणलात म्हणून हा मृत्यूलोक नाहीये असं होईल. ह्या कारणे नासेल उपजला प्राणी. हे समर्थांचं खासियत आहे बरं. जे आहे असं आहे, मान्य करा. नाही करत मग नका करू, पण मान्य करावंच लागेल का? कारण तसंच आहे. आपल्याला काय वाटतं मुद्दा नाही, जे आहे ते आहे, मान्य केलं तर तुमचं कल्याण आहे अशा अर्थानं. आणि समर्थाने आता यादी केली, कोण कोण गेले. गेले बहुत वैभवाचे,
गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेचे, कुठल्या पंथानं? मृत्यूपंथे. गेले बहुत पराक्रमी, गेले बहुत कपटकर्मी, गेले बहुत संग्रामी, संग्राम सौरे. गेले बहुता बळांचे, गेले बहुता काळांचे, गेले बहुता कुळांचे कुळवंत राजे, गेले बहुतांचे पाळक, गेले बुद्धीचे चाळक, गेले युक्तीचे तार्किक तर्कवादी, गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर मृत्यूपंथे. गेले बहुत पुरुषार्थाचे, गेले बहुत विक्रमाचे, गेले बहुत आटोपाचे कार्यकर्ते, गेली पंडितांची थाटे, गेली शब्दांची कचाटे, गेले वादके अचाटे नानामते, गेले तापस्यांचे भार, गेले संन्यासी अपार, गेले विचार करते सार मृत्यूपंथे, गेले बहुत संसारी, गेले बहुत वेशधारी, गेले बहुत नाना परी नाना छंद करून, गेले ब्राह्मण समुदाय, गेले बहुत आचार्य, गेले बहुत सांगू काय किती म्हणू, असो ऐसे सकळही गेले. मग उरलं कोण? परंतु एकच राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. मृत्यू कोण जिंकू शकतो? ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो जिंकू शकतो. आजही ज्ञानोबा प्रगट होऊ शकतात इथे. का? त्याने मृत्यू जिंकलेला आहे. नाथ महाराज गेले, त्यांचे गुरुजी गेले ते षष्ठीला गेले होते, जनार्दन षष्ठी, फाल्गुन वद्य षष्ठीला त्यांचे गुरुजी गेले, म्हणून त्यांना ओव्हरटेक करायला नको म्हणून आदल्या दिवशी नाथ महाराज गेले. पंचमीला गेले, झालं. आता नाथ महाराज इतकं चांगलं प्रवचन कीर्तन करायचे की त्यांच्या त्या शवयात्रेला हजारोंची गर्दी झाली. हो, निघाली त्यांची यात्रा. ती पुढे 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 निघाली. पैठणातले लोक जमले, पंचक्रोशीतले लोक जमले आणि रस्ता पॅक. आणि नेमकं त्याच दिवशी त्या पैठण्यातल्या एका तेली जातीतल्या मुलीचं नवऱ्याशी पटत नव्हतं म्हणून ती घरी निघून आली होती 2-4 महिन्यापूर्वी. भांडण म्हणजे त्यावेळेला डिवोर्स हा प्रकार आपल्याकडे नाही बरं. आपल्याकडे डिवोर्सला संस्कृतमध्ये शब्दच नाही आहे किंवा मराठीतही शब्द नाही. तुम्ही म्हणाल सोड चिठ्ठी, ती तुम्ही तयार केलेला आहे. जी संकल्पना जिथे नसते तिथे त्याला वर्ड नसतो. तुपाला इंग्लिशमध्ये वर्ड आहे का सांगा? कारण तूप नाही आहे त्यांच्याकडे. तुम्ही म्हणाल घी, तो हिंदी शब्द आहे. तुपाला कुठला शब्द? कारण तूप नाहीच आहे त्यांच्या काकाकडे. म्हणजे इथं बसलोय म्हणून काका म्हणलो मी. कारण जिथे जी संकल्पना त्याला वर्डिंग नसतं ना त्याचं. तर असं झालं ते. ती घरी आली होती पण ते 2-4 महिन्यात तिला काय वाटलं कोणास ठाऊक. माहेरी लेक नासे, त्यांनी आधी सांगितले की माहेरी लेक नासे, बडबड करिता इच्छिले कार्य नासे, ज्ञाता मूर्खात नासे, मधुर पय पहा तक्र संगे विनाशे, मोती मातीत नासे, अनियमितपणे देह संपत्ती नासे, अशी यादी केली ती. तुम्ही कसे कधी झोपलात कधी उठलात, ते देहाची संपत्ती नासायला लागते. एक रुटीन पाहिजे म्हणजे तब्येत चांगली राहते. तर माहेरी लेक नासे आई समजावायची आणि तिला वाटलं एक दिवस की जाऊया, आणि म्हणून नवऱ्या मुलाकडची बैलगाडी न्यायला आली होती तिला. छकडा असायचा ना तो पूर्वी, कारण ऊन पाऊस म्हणून ही सासू तिला सोडायला निघाली. ट्रंका बिंका भरल्या, साहित्य भरलं, भाजी आमकं तमकं भरलं. कारण शेतकरी होते, शेतकरी सगळेच असायचे पूर्वी साधारणतः. असे सगळे बसले आणि बैलगाडी चालली आणि वाटेत यात्रा आली. हो, ट्रॅफिक जाम. ते उलटे बसले होते असे. ती म्हणली, ए बैलगाडीवाल्या चल की लवकर, कळत नाही का तुला? तिला उतावळ केव्हा एकदा जाऊन नवऱ्याला भेटते, सॉरी सॉरी म्हणते, क्षमा मागते. तो म्हणला कोणीतरी मेलाय, त्याची मोठी अंत्ययात्रा चालली आहे, जा बघून ये म्हणे कोण मेलाय. बघून आले की नाथ महाराज कोण होते. ती कडा बोटं मोडायला लागली. ज्याच्या आयुष्यभर मी कीर्तनाला गेले, मेल्याला माझ्या मुलीला आडवा गेला, अशी कडा बोटं मोडायला लागली सासू. ती म्हणजे ती आई त्या मुलीची कडा बोटं मोडतीये. काय त्याला परमार्थ कळला, काय देवाच्या नावात अर्थ नाही, अमुक नाही, परमार्थ बिरमार्थ सगळं झूट आहे बोलायला लागली ती. हे नाथ महाराजांना ऐकू गेलं. म्हणजे सर्वत्र असणाऱ्या नाथांना ऐकू गेलं. नामाचा महिमा कमी होईल परमार्थाचा. म्हणून जिथे झोपले होते म्हणजे त्या ह्याच्यावर, ते म्हणले मला सोड, आम्ही उठून बसतो. तो म्हणला कोण? तू बोललास का? तो सोडा मजला उठुनी बैसतो, पुनरपी फिरुनी गृहासी जातो. नाथांच्या चरित्रातली गोष्ट आहे.
नाथ म्हणले मी वरनं बोलतोय. अरे बापरे, त्यानं खाली ठेवलं, सोडलं त्यानं. आता सोडल्यावर सगळीच सभा डिस्पर्स झाली होती. म्हणजे ते परत तिथे असे चालत चालत गेले आणि त्या बैलगाडीच्या तिथे समोर गेले, म्हणजे मागे असे. ती सासू उडाली, तुम्ही मेला होतात ना. तिने आधी पाय पाहिले त्यांचे. तुम्ही गेला होतात ना. नाथ म्हणले आज तुम्ही जा, मी परत केव्हा तरी जाईन. म्हणजे हिला सोडायला जा. झालं. अहो ते 5 मिनिटात रस्ता मिळाला तिला हो. आणि नाथ महाराज पंचमीला गेले होते, ते परत आले. पुन्हा कीर्तनाचा दणका सुरू झाला. 2-3 वर्ष नाथांनी जाऊ दिली. पुन्हा पंचमीला गेले. पंचमीलाच गेले बरं नाथ महाराज. आपण नाथ षष्ठी साजरी करतो, पण ते पंचमीला गेले होते आधी, हे लक्षात पाहिजे आपल्या. त्याचं कारण नंतर सांगतो. नाथ गेले. आता दसपट गर्दी झाली. कारण कसे उठतात बघूया. लोकांना ब्रह्मज्ञान किंवा नाथांनी काय प्राप्त केलंय ते नकोय, त्यांना चमत्कारच पाहिजे. माझं कल्याण कसं होईल हे कोणाला नकोय, लक्षात घ्या. असंच हळद काढून दाखवा, कुंकू काढून दाखवा, अशी शिवपिंडी काढून दाखवा, वा काय गर्दी. असंच आहे. गोंदवलेकर महाराज सांगायचे, आम्ही कस्तुरी केशर यांचं दुकान काढलंय, पण गिराईक सगळं हिंग आणि जिऱ्याचं आहे. खूप गर्दी. आणि प्रत्येक जण धडपडायला लागला, मी खांदा देणार, म्हणजे जवळून बघायला मिळेल ना. आज काही नाथ महाराज उठले नाहीत. अगदी नदी जवळ आली. त्या चौघांपैकी एकाच्या मनात आलं, कसलं काय, त्यांचं फिक्स झाले होते मॅच. असं त्या दिवशी तू असं म्हण आणि मग मी त्या दिवशी उठतो. कसलं काय हो, हे सगळे फिक्स असतं यांचं. काही अर्थ नाही या नामात, काही अर्थ नाही परमार्थात. खोटारडेपणा आहे सगळं, आहे वेद बीत सगळं. असं म्हणल्यानंतर नाथ म्हणले, सोडा मजला उठूनी बैसतो. बाबा रे, मी तुझ्या खांद्यावर आलो, चुकलं माझं. मी माझ्या पायाने पुढच्या वेळेला येईन. आणि पुन्हा ती सभा हे डिस्पर्स झालं. त्याचा गैरसमज दूर झाला. हे खोटं नाही आहे. एवढ्या करता उठून बसले होते. परत आले. पुन्हा 1-2 वर्ष झालं की पुन्हा कथा कीर्तनाचा धिंगाणा चालला. संतांचं वैशिष्ट्य लक्षात घ्याल, ते सतत त्याच्यात असतात. ते ह्याच्यात नसतात किंवा याच्यातही नसतात. एक जण परवा म्हणला, बुवा नामस्मरणात लक्ष लागत नाही. म्हटलं नोटा मोजताना लागतं. ते लागतं म्हणला. मग 108 नोटाच घे 500च्या. म्हणलं श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम. नाशिवंत पदार्थात नाही रमत ही मंडळी, हे लक्षातच. आणि उत्स्फूर्तपणे प्लॅनिंग करून नाही. आता मात्र पंचमीला सगळ्यां आपल्या गुरुजींचं श्राद्ध केलं. श्राद्ध म्हणजे सत्पुरुषांच्या श्राद्धाला समाराधना म्हणतात, पुण्यतिथी म्हणतात. बरं, सर्वसामान्यांचं असतं तसं श्राद्ध नसतं ते. असो, त्याच्यात नको जायला. तर ते बसले आणि त्यानंतर अन्नावळी झाल्या, पंक्ती झाल्या, भरपूर अन्नदान झालं. आणि नाथ महाराज विचार करतात, जाऊया आता, निघूया. आणि म्हणून संध्याकाळी, उद्या आता जाऊ का आज जाऊ हे विचारायला, त्यांच्या देवघरातला जो विजयी पांडुरंग, आजही तो विजयी पांडुरंग आहे. बरं, असा आहे तो पांडुरंग. म्हटलं की असा पाहिजे ना, तो असा आहे. असा काय, एक दिवस उद्धव लोणी ठेवायला विसरले होते. त्यांचा शिष्य होता उद्धव. पूर्वी एकनाथ आणि उद्धव यांच्यात खूप चांगला संवाद असायचा बरं का. लक्षात ठेवायला. तर तो उद्धव विसरला होता. क्या बात. आणि लोणी असे बसले होते. नाथ महाराज पूजेला आले पहाटे 4ला. ते म्हणले, उद्धव लोणी विसरलाय, मला लोणी पाहिजे रे. भगवंताच्या प्रेमाचा परिणाम असा होतो की भगवंताला भक्तानं जी सवय लावली आहे त्यावेळेला तो वाट बघतो, आता मला नैवेद्य दाखवतील, आता मला आंघोळ घालतील. त्या मूर्तीत येऊन ती वाट पाहते शक्ती हो. म्हणून शक्यतो वेळ चुकवू नये असं आहे. मी जपाला बसतो, देव माझ्या समोर येऊन, अरे किती वेळ रे, कधी करणार जप, असं प्रत्येकाचं घ्या आणि लोणी दे. आणि म्हणून तो लोणी असं खाल्लं त्यांनी आणि आठवण म्हणून असा हात ठेवलाय. आजही तुम्ही जा. मी एकदा कीर्तनाला गेलो, 4-5 दिवस कीर्तन होती देवासमोर. जिथे नाथ महाराज उभे राहिले तिथे मला कीर्तनाला उभं राहायला मिळालं. बरं,
मग ती सगळी वंशज मंडळी नाथांची कथेला होती आणि शेवटच्या दिवशी त्यांनी मूर्ती बाहेर आणली आणि आम्हाला दाखवली की असं असं आहे. कारण सोहळं बऱ्यापैकी आहे तिथे, पण मूर्ती आमच्याकरता बाहेर आली. ते म्हणले, बुवा 500 वर्ष होऊन गेली तरी मूर्तीला इथे अजून लोण्याचा ओशटपणा आहे. तुम्ही विश्वास ठेवा नाही तर ठेवू नका, थोडीच नाही आपल्या विश्वासावर सगळं. मी म्हणलं मग परत असा हात का नाही ठेवला? एक म्हणाले कारण त्याचं असं आहे की त्यांनी असा नाथांकरता असा हात केला होता, मला लोणी दे, याची आठवण लोकांना राहावी याकरता. आणि दुसरं म्हणाले कारण असं असेल, पुन्हा एखादा नाथ येईल आणि मला लोणी भरवेल अशी तो वाट पाहत नसेल कशावरून, म्हणून असा हात ठेवलाय म्हणाले. मला इतकं आवडलं ते, तर त्याच्या दर्शनाला आले नाथ महाराज. नमस्कार केला. देव काय करू, नमस्कार करता क्षणालाच गिरिजाबाईंना कळलं की हा नाथांचा नमस्कार कसा आहे. असा नमस्कार त्यांनी पूर्वी कुणाला केला नव्हता. नमस्कार करतायत नाथ महाराज, इतक्या गिरिजाबाई धावत आल्या स्वयंपाकघरातनं आणि गिरिजाबाईंनी नाथांच्या पायावर डोकं ठेवलं आणि गिरिजाबाई गेल्या. काय भाग्य असेल. आणि गिरिजाबाईंचं और्ध्वदेहिक नाथानी आणि त्यांचा मुलगा हरिपंडित, अजून होते मुलगी शांता वगैरे, या सगळ्यांनी मिळून केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि मग नाथ महाराज आंघोळीला जे उतरले तर त्यांच्या देहाचं बर्फाचं पाणी होतं असं पाणी झालं. मी हे कशाला सांगतोय? समर्थ सांगतात मृत्यू कोण जिंकू शकतो? ज्याला मृत्यू येणार आहे ते मी नाहीये हे ज्यांनी ओळखलं तो मृत्यू जिंकू शकतो. ऐसो ऐसे सकळही गेले परंतु एकच राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. देहाला मी समजणाऱ्याचा मृत्यू आहे, देहाला मी समजतोय आपण. तुकाराम महाराज नाही समजायचं, म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आहे की काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. नामदेव महाराजांचा अभंग आहे की काय ते यांनी म्हटलंय, प्रथमेशनी म्हटलं ना त्याच्यात, हा काळ देहासे आला खाऊ, म्हणतोस एक चरण म्हण. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. टाळ मृदुंग पश्चिमेकडे, टाळ मृदुंग, टाळ मृदुंग, टाळ मृदुंग पश्चिमेकडे. माझे गाणे पश्चिमेकडे, दक्षिणेकडे. माझे गाणे दक्षिणेकडे. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, आला खाऊ, आला खाऊ. ही मस्ती व्यवहारातल्या कशाची असूच शकत नाही. ही मस्ती फक्त परमार्थाची असते.
म्हणून निगेटिव्हिटी मागच्या 3-4 समासांची काढून टाकण्याकरता ही ओवी आहे. असो ऐसे सकळही गेले, जे केवळ विषय सुखा करता या देहात रमले ते गेले, परंतु एकच राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. ही मस्ती आपण मागूया संत. ही माझ्यामध्ये मस्ती परमार्थाची, भक्तीची मस्ती असावी. उलट झालंय सध्या. जे भक्त नाम घेणारे, माळ घेणारे ते बिचारे झालेत. आणि सकाळी कुत्र्याची साखळी घेऊन बर्म्युडावर पळत जायला कुत्र्याच्या कामा करता. ते सो कॉन्फिडंट. नाही, ते काही वाईट नाही आहे, पण आपल्या समाजामध्ये कशाला सन्मान आहे? माळ घेणाऱ्याला आपण बावळट समजतो. बिचारा सकाळी नाम घेत बसलाय, कपाळाला नाम लावलाय बिचारा. आणि तो एलिझाबेथ रूझवेल्टचं वाक्य आहे, देअर इज अ प्रॉब्लेम इन वर्ल्ड. तो म्हणतो समस्या अशी आहे, जे वाईट मार्गावर आहेत दे आर सो कॉन्फिडंट, आणि जे सज्जन आहेत दे आर कन्फ्यूज. कोण कन्फ्यूज पाहिजे? कबीरांचा दोहा आहे. कबीर म्हणाले, गुरु नानकांचा दोहा आहे. ते म्हणाले, दारू पिलेला मनुष्य जो असतो तो रस्त्याने जाताना, आत्ताच्या भाषेत बोलतो, तो रस्त्याने जाता कसा जातो? असं वाटतं बहुतेक रस्ता रुंदीकरण उद्यापासून सुरू होणार आहे, त्याचे माप घ्यायला आले ते. तुमची अंपाल असू नाही तर कोणी, तुम्ही ब्रेक दाबा, तो आपल्या मस्तीत असतो. नामाची ज्याला मस्ती आहे त्यानं किती आनंदात राहावं. गुरु नानकांचा दोहा आहे, भांग तमाखू धतुरा उतर जात परभात, नानका खुमारी नाम की दिन दिन बढत ही जात. या गोष्टीची आपल्याला नशा आली पाहिजे हो, मग आपण मृत्यू जिंकू शकतो. एक असं आहे की तेवढी घेतली नाही तर नशा येत नाही हो, असं म्हणतात. कारण घेवत नाही ती. म्हणजे त्याबद्दल मी अभ्यास अशा अर्थानं केलाय की गालिबचा शेर आहे की म्हणे कडवट असते दारू. मला माहिती नाही बरं, तेवढी कृपा देवाची निश्चित आहे माझ्या. पण कडवट असते. कडवटपणाला त्या उर्दूमध्ये तलख म्हणतात. बरी तलख होती है पीने से पहले, तो म्हणतो. गालिबचा शेर आहे. बड़ी तलख होती है पीने से पहले, बहुत गिराती है उठाने से पहले. असंच आहे. परमार्थ नको वाटतो. अध्यात्म श्रवण शी सो डर्टी. सप्रेशन, कंडिशनिंग, मोनोटोनस, तेच सांगतात. कंटाळाला, बोअर, कडू. बहुत तलख होती है पीने से पहले. पण एकदा तुकोबा ज्ञानोबा नामदेव महाराज समर्थ आवडायला लागले, एकदा हे आवडायला लागलं, अध्यात्म आवडायला लागलं, तत्वज्ञान आवडायला लागलं, शुभविचार आवडायला लागले, की मग मात्र आपल्याला आतून लक्षात येतं की हेच सगळ्यात गोडीचं आहे. बहुत गिराती है उठाने से पहले. आणि मग एकदा त्याला ती नशा आली की त्याला जगात काही कशाची किंमत राहत नाही. कुणाला अनादर करणार नाही तो. ते व्यसन करणारा मनुष्य अनादर करेल, पण हे व्यसन करणारा सगळ्यांना आदर द्यायला लागतो. मृत्यू नावाची गोष्ट मला येणार नाही हे पक्क होऊन जातं. ज्याला मृत्यू येणार आहे ते मी नाही आहे हे कळतं. आणि म्हणून याच्या करता काय करावं याचा पुढचा समास आहे. ही नवविधा भक्तीची नांदी आहे. 3ऱ्या दशकातला 10वा समास सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी रोज वाचायला सांगत असत. ज्याला वैराग्य पाहिजे ना, रोज वाचा 3-10. 3ऱ्या दशकातला 10वा समास रोज वाचा. याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पण त्यापूर्वी चहा तर पिऊया थोडासा, आणि मग पुढच्या कथानकाकडे जाऊया. सगळ्यांना नमस्कार. खूप एकाग्रतेनं ऐकता म्हणून मला उत्साह येतोय सांगायचा नाही. खूप आनंदानं ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथेच विरमतो. जय जय रघुवीर समर्थ.